राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री संत मारुति महाराज की जय, पवनसुत हनुमान की, गुमानगिर महाराज की जय। नमः पार्वतीपते हर 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 महादेव। सानंदमानंदमनि वसंतमानंद कंदमदपाव वृंदम, वाराणसीनाथमनाथनाथं श्री विश्वनाथं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे तटे भीमरत्यावरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पडावा। उपेक्षो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेची आता। उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा लवावे। सत्कर्म योगे वै घालवावे, सर्वामुखे मंगल बोलवावे। मनोजवं मारुती तुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयुद्धमुखं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नीजाम्बुलश्यामलकोमलांगं, सीता समारोपित वामभागं। पांडव महासायक चारुचापं, नमामि रामं रघुवंशनाथं। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सवीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। परम श्रद्धे प्रातस्मरणीय अर्चनीय वंदनीय श्री गुरुना नमन करून उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी बालवृंद, दरवर्षाप्रमाणे ज्ञानेश्वरीचा सप्ताह पारायण, त्याच उपलक्षमध्ये 6वी सेवा, धर्म अर्थ काम आणि मोक्ष चतुर्विध पुरुषार्थाची सिद्धी, इहलोक आणि परलोक साधन चतुष्ट आहे। ह्या ज्ञान भक्ती आणि वैराग्य ह्या 3 गोष्टीपासून सत्संग मिळतो, सत्संगापासून ज्ञान मिळते, भक्ती मिळते, वैराग्य होतं।
ज्ञानाची प्राप्ती व्हायच्या भक्तीची प्राप्ती सहज रूपानं मिळत नाही, कारण मन भक्तीत रमत नाही. म्हणून सद्गुरूला शरण गेलं पाहिजे, कारण सद्गुरू ही सर्वोपरी साधन आहे. साध्य साधनाच्या ठिकाणी सद्गुरूने दिलेले शब्द, दिलेला प्रेषमंत्र, दिलेले मंत्र, फुकलेले कानमंत्र हे फलदायी असतात, असं पुराणामध्ये ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. ब्रह्मलीन शंकरगिरीजी महाराज, गुमानगिरी महाराज, सत्पुरुषाच्या सानिध्यामध्ये जीवात्मा परमात्मा होऊ शकतो. भक्ती जर आपल्या मनामध्ये असेल तर सद्गुरू भेटतात, आणि भक्तीच जर नसेल, आहे भक्ती प्रत्येकाच्या ठिकाणी, कारण कारल्याला किती गोड पाणी घातलं तर कोरडूच राहणार. कारलं खायचं, कारलं साखरेचं पाणी घाला गोड होईल का? होय किंवा नाही म्हणायचं, कळू किंवा न कळू, असं तर मुंडी करा किंवा त्रासाचं करा, काही आपल्याला लगेच यमराजा प्रश्न विचारणार नाही. मग त्या साधनाच्या कारणानं सत्संग, प्रवचन किंवा कीर्तन, माऊली साधूचे संगती मनोमार्ग गती, मनाच्या मार्गाने गेला तर दुर्गती आहे. साधूचे संगती मनोमार्ग गती, साधूच्या संगतीमध्ये मोक्ष आहे, ज्ञान आहे, तत्वज्ञान आहे. मग त्या ठिकाणी जर आम्हाला जाण्याचा योग आला तर संचित पुण्याची प्राप्ती, म्हणजे आपलं कुठंतरी पुण्य आहे अशा प्रकारचं चित्रगुप्ताने डायरीमध्ये लिहिलेलं आहे. जवळ कीर्तन होते, प्रवचन होते, पण जाता येत नाही, कारण संचित पुण्य नाहीये. रजो रागात्मकम वृत्ती तस्मात संग समुद्भव, कारण तमोगुण रजोगुणाची जी वासना असते ते सत्संगामध्ये जाऊ देत नाही, किंवा मनामध्ये भक्ती भाव नाही, त्यानं तुम्हाला सत्संगामध्ये जाऊ देत नाही. प्रवचन ऐकणार सुद्धा त्याला तयारी लागते. प्रवचन ऐकायचं असेल त्याला संचित लागतं, प्रवचन ऐकायचं त्याला भक्ती लागते. मग भक्तीशिवाय ते प्राप्त होतच नाही. आपण भजन करतो, समजेजण एवढं सुंदर भजन करतो, आवाज सुंदर एवढा येतो, अभंग सुद्धा चांगले असतात, पण भावात्मक जर असेल तर, भावात्मक असेल तर, नुसतं जर आम्ही भजन करलो, भाव नाही उत्पन्न झाला, कारण भजन म्हणत असताना मन द्रवित झालं पाहिजे, मन, आणि आकर्षित झालं पाहिजे कुणाच्या पांडुरंगाविषयी. नुसतं आपल्या अभंग म्हणाला, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्ती चारी साधी एल्या. 4 प्रकारची मुक्ती जर एक क्षणात मिळत असेल तर 100 वर्षाचं आयुष्य मिळालं. जगायची गरज आहे का? जगायची गरज तर नाही ना, कारण एक एक क्षणामध्ये 4 प्रकारची मुक्ती भगवंत सांगतात, म्हणजे माऊली सांगतात. देवाचे द्वारी उभा क्षणभरी, एक क्षण. क्षण कशाला म्हणतात? पापणी खालीवर झाली की एक क्षण झाला. तेवढं जरी तुम्ही माझ्याकडे आलो वेळ काढून, 4 प्रकारची मुक्ती तुम्हाला देणार. मग कोणची मुक्ती पाहिजे? सायुज्य, सालोक्य, स्वरूपता, कोणत्या मुक्तीमध्ये तुम्हाला जायचंय? पण स्वरूपता सिद्धीकडे जर निघालं तर आमच्यामध्ये 4थ्या नंबरला बसलेली स्वरूपता. आम्हाला थोडस आत्मज्ञान झाल्याच्या नंतर लगेच आम्ही संसाराकडे वळतो. मी बोललेली गोष्ट खरी होते का? मी बोललेली गोष्ट खरी होते, याच्याकडे वळतो तुरंत, साधन करतच नाहीये. मग त्या व्यक्तीनं 4थ्यामध्ये येऊन थांबू नये, 5व्याचं प्रमाण घ्यावं. काय 9 प्रकारचे दरवाजे आहेत ना, 9 प्रकारचे दरवाजे. मग एखादा अग्नीचा असेल, भक्तीचा असेल, स्वर्गातला असेल, ज्ञानाचा असेल, एखादा नरकातला दरवाजा असू शकतो ना. कर्मामध्ये फरक पडला की फळामध्ये फरक पडतो. कर्म करत असताना जर शुद्ध असेल, मन शुद्ध असेल, भाव शुद्ध असेल, भक्ती शुद्ध असेल, चरित्र शुद्ध असेल, भावना शुद्ध असेल, त्या कर्मातून जाणारी व्यक्ती ती परमात्म्याच्या पर्यंत जाऊ शकते. जीव आत्मा परमात्मा, जीव आत्मा. ही जीव कोण आहे? आत्मा आहे. कुणाचा? परमात्म्याचा.
मग इतके दिवस आम्हाला काय लागलं असेल? आज किती वर्ष ही सत्याचा? 40 वर्ष झालं आम्ही सत्ता करतो इथं. आणि माऊली तर उद्देश करून सांगतात, देवाचे द्वारी उभा क्षण भर. मग 40 वर्षापासून 365 एका वर्षातले दिवस जर गणती केले तर किती दिवस होतील, किती वर्ष होतील? मग माऊली तर सहज बोलून गेले, तुम्हाला मुक्तीला जाणार ना, सापडत नाही ना. श्रुती स्मृतीमध्ये रिते ज्ञानानं मुक्ती, ज्ञान नाही प्राप्त झालं, तुम्हाला मोक्षच पाहिजे का? पाहिजे असेल तर काश्याम मरणान मोक्ष, काशीमध्ये मेलो की मोक्ष, जन्माला येतच नाही. मग माऊलीनं एका क्षणामध्ये 4 मुक्तीचं का वर्णन केलं असं? एका क्षणामध्ये असं डोळा केला, असं बघितलं की संपलं, 4 मुक्ती घ्या. पण घ्यायची बुद्धी आपल्याकडे असली तर ना, घ्यायची बुद्धी असली तर. पण विश्वनाथाच्या नगरीमध्ये तसं नाही. पंचक्रोशीमध्ये जीव कुठेही जर गेला त्या मोक्षालाच जातो. मग 84 लाख योनीमध्ये जेवढे जीव आहेत काशीच्या त्या पंचक्रोशीमध्ये, बरेच लोक मरायला जातात पुन्हा माघारी येतात, कारण संचित नसतं ना. वैराग्य प्राप्त झालं, घरामधून घरात राहिले, वैराग्याची प्राप्ती झाली. कंटाळा आला संसार करून 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 करून. मुलाचं लगीन होत नाही तोपर्यंत काय हरकत नाही, मुलगा आपला ऐकतो. लगीन झाल्यावर तो आपला ऐकत नाही. आणि सून घरात आल्यावर सासूला बरं वाटत नाही. नसलेलं धोंड माझ्या लेकराच्या गळ्यात आलं ग माय. पहिलंच बरं होतं, सडा टाकून रांगोळ घालून गरम चहा पेत होते, आता गरम बी चहा भेटना. मनाला उद्विग्नता आहे ना. हे वैराग्य आहे का? हे वैराग्य नाही. मुलगाही बापाला बोलत नाही का? लगीन झाल्यावर का बोलत नसेल? त्याला माहितीये संसार तुमचा करून संपलेला आहे. तुम्हाला वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. म्हणजे 3रा आश्रम. किती आश्रम आहेत? 4 आश्रम आहेत ना. ब्रह्मचर्य, ग्रस्त, वानप्रस्थ आणि संन्यस्त. खरं वास्तविक पाहता तुम्ही 75च्या नंतर संन्यास घ्यायलाच पाहिजे. काही नाही, शास्त्र शुद्ध आहे. असं समजायचं नाही आम्ही ग्रस्त आश्रमातून बाहेर पडलो मग संन्यास कसं घ्यावा. पण शंकराचार्यच लिहितात डायरेक्ट संन्यास महत् पुण्य. आणि ग्रस्त आश्रमामध्ये राहून किती जर तुम्ही कर्म केला असाल आणि 4थ्या आश्रमात प्रवेश झाला तर तिथूनही मुक्ती तुमची. पण मनाला पहिलं ठरवलं पाहिजे. मनानं मला घर सोडल्यावर मन माघारी यायला नको आहे. मनानं वैराग्याची प्राप्ती, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. संसारातून वैराग्य झालं तर भक्ती. वैतागून नाही बरं का, वैतागून देवळात बसायचं नाही. काही माऊलीला विचारलं कुठं कुठं प्रवचन गेलं का, आज लई रागच बघलेलेच माझ्याकडून. का करू बाबा, येताना सुननो काय काय म्हणली, जा माय देवळात बस जा, ही तर कशाला बसली आहेस घरात. म्हणून माझ्या चेहऱ्यावर मला रागच आहे. खरं बोलून टाकले ना. म्हाताऱ्यानं जावं देवळात, जवानाने येऊ नये. संचित पाहिजे. देवळात जाऊ द्या, मसनवाट्यात जाऊ द्या, नाही तर आजूच चावडीत जाऊ द्या. संचित असेल तर तू पोचू शकतो. क्रियमानाला ही मिळतच नाही. आम्ही वर्तमानमध्ये करतो कर्म, फळ पुढच्या जन्मात देणार आहे ना त्यानं, तुरंत नाही. तुरंत फळ कुणाला देतो? तुरंत मी फळ मिळतं की. आपण जर कुकर्म केलं तुरंत फळ मिळतं. मग त्याचे काय कवीनं लिहिलं की बाबा बघा, ऐका म्हणले, देशीची या द्वारी, कशाच्या? देशीची या द्वारी उभा क्षण भरी 2 बोटल मारी. आलं का लक्षात? पुढचं कशाला बोलायचं? बोलायची गरज नाही. हे तुरंत फळ मिळतंय, पण कुकर्म आहे ना, सत्कर्म नाहीये. सत्कर्माचं फळ लवकर मिळू शकत नाही. चित्रगुप्ताने सांगितलं
वर्षभर 24 एकादशी केल्याच्या नंतर मग पांडुरंगाला त्यांना पत्र देते, अमुक अमुक हरिभक्तांनी एवढे एकादशी केले, त्याचं संचित एवढं आहे, मग खरंच त्याला दिव्य दृष्टी द्यावं का? चित्रगुप्त पांडुरंगाला म्हणते, आपण केलेले कर्म त्याच्याकडेच आहेत ना. पांडुरंगाला माहितच नाही त्याला. डोळे झाकून उभा टाकला बिचारा. आणि त्या डोळे झाकण्यात रुक्मिणीला फार आश्चर्यच वाटलं. म्हणले, देवा मला तर फसवलं, जगाला फसवतो. पंढरपूरला गेलतो का नाही? तर म्हणा की मी का दंड करणार आहोत. पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाचे डोळे उघडे आहेत का बंद आहेत? बंदच आहेत. तुम्ही गेलतो का माऊली? पांडुरंगाचे डोळे उघडे आहेत का बंद आहेत? बंद आहेत. मग आता पांडुरंग आपल्याकडे बघतोय का नाही गेल्यावर? तेच प्रश्न रुक्मिणीला पडला. आणि रुक्मिणी विचारायला सुरुवात केली. देवा म्हणले, शेजारतीला माझ्याकडे याचं ठरलेलं आहे. आणि शेजारती झाली की पांडुरंग लगेच रुक्मिणीकडे जातो. 51 फुटाचं अंतर आहे बरं का दोघांमध्ये, ध्यान ठेवा. 51 फुटाचं अंतर आहे. रुक्मिणी मागे तिकडे डाव्या बाजूला आहे आणि पांडुरंग इकडे उजव्या बाजूला आहे. 51 फुटाचं अंतर आहे. शेजारती झाल्या पांडुरंग गेले. रुक्मिणीने म्हणले, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणले, का? अहो, हजारो लाखो समजे आमच्या बहिणी, आमचे भाऊ समजे एकादशीला तुमच्या पाया पडायला येतात आणि तुम्ही एकाकडे टुकून बघत नाही डोळा. कोणाचं ध्यान करतो? म्हणले. पांडुरंगाने सांगितले, रुक्मिणीला तुला अजूनही संदेह का? म्हणले. पांडुरंगाने, नाही संदेह नाही, एखाद्या तरी भक्ताला डोळे उघडून बघत जा ना. रुक्मिणी म्हणते बरं का पांडुरंगाला. पांडुरंगाने म्हणले, रुक्मिणी तुला कळत कसं नाही? म्हणले, अगं ही डोळा नाशवा नाही. म्हणले, बघते ते, ही दृष्टी नाशवा नाही ग, मी मधल्या डोळ्यानं बघतोय. खरंच माझ्याकडे आलंय का? माझी दृष्टी त्याच्या हृदयात जाते आणि मी त्याच्या हृदयात बसतो. मग त्याचं आमचं कनेक्शन होतंय का नाही, मग त्याला कळलं की. म्हणले, डोळे झाकल्या जाऊन पांडुरंग दिसतो का? बुक्का तर लावला इथं पांडुरंगाच्या नावानं. खाजूला गपसरी माणसं मोडून टाकतं. का हो? हे खाजूला म्हणजे ही बुक्का लेवायच्या लायकीच ना. बघ, जबरदस्ती बुक्का लावा. कारण मध्ये काही नाहीच, ते बुक्क्याचं महत्व कुठं कळणार आहे? त्याला कळणार नाही. पुन्हा रुक्मिणीने विचारली. देवा म्हणले, खरं म्हणतो का कसं? रुक्मिणी तुला किती सांगू म्हणलीच वे, इति गुह्यतमं शास्त्रम. हे गुह्यतम शास्त्र आहे. बरं म्हणले, आता जग विचार कर. म्हणले, या मृत्यू लोकामध्ये ठीक आहे. म्हणले, तुला शंका आहे माझ्याविषयी, 16,108 त्याचं ध्यान करत असेल, तुला शंका आहे. म्हणले, पण मी पापातून मुक्त केलंय. म्हणले 16,108ला मी त्याचं ध्यान करतच नाही. जे पंढरपुरात आल्याच्या नंतर दर्शन करतात त्याच्या हृदयामध्ये मी आहे किंवा नाही त्या दिसावं म्हणून मी डोळे झाकतो. निदान माझ्या समोर तर लबाड बोल नका की. मग घरातली रुक्मिणी काय हेच बोलते ना. कुठं गेलतो देवळात, लबाड बोल नका, लिंबाच्या झाडाखाली बसलं नाही का बघा म्हणते तुम्हाला मला कळत नाही वाटतं रे. अगं बाई, मी प्रवचनाला बसलो होतो मठात जाऊन, अजून तसलंच. मी तुम्हाला ओळखत ना. केव्हापासून? गळ्यात माळा घातल्यापासून ओळखत होतो मला. माया आणि जीव, ही माया ह्या जीवाला एवढं बांधून ठेवलेली असते ना, मोकळं सोडतच नाही. माया म्हणजे अज्ञान. मग अज्ञान रूपातले डोळे बघत असताना दिसेल कसे? हृदय अर्जुन तिष्ठती. अर्जुना, मी हृदयात असतो, बाहेर नसतो. हृदय अर्जुन तिष्ठती. तुझ्या हृदयात मी राहतो रे. आतमध्ये पहा, आत तर आहे विश्वंभर. आत विश्वंभर आहे.
आम्हाला दिसतच नाही. ते म्हणते महाराज तुम्ही एवढं प्रवचन सांगता, कीर्तनमय ऐकता, पण आमच्या हृदयात देव आहे का नाही आम्हाला काही कळतच नाही बघा. का कधी असं वाटलंच नाही की हृदयात देव आहे. मग राजेंद्रनाथ महाराजांनी एक दृष्टांत दिला होता. अनुभवच तुम्हाला घ्यायचा असेल तर साधू संतांच्या संगतीमध्ये जा, कळलं म्हणले. एका साधूच्या संगतीत गेल्याच्या नंतर बघितलं, म्हणले आता तुला योग अभ्यास करायचा आहे. म्हणले योग अभ्यास. धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री समवेतायुत्सवा मामका पांडवश्चैव किम कुरुवत संजय. संजय काय चाललंय मला सांग. हे महाभारताचा विषय 5000 वर्षापासून होऊन गेला, पण आम्ही डोळे झाकल्यावर ते आम्हाला दिसलं पाहिजे. संजयलाच का दिसतो? हा आंधळा त्याला विचारते. मग आता साधूच्या संगतीमध्ये योग करायला गेलाय ग्रस्त आश्रमातला. साधूने सांगितलं प्राणायाम करके अनुलोम विलोम करो, आंख बंद करो, श्वास लो, इधर से 3 बार लेने का, इधर से 3 बार छोड़ने का, इधर से 3 बार लेने का, इधर से 3 बार छोड़ने का. मूलाधार में जाकर के बैठ जाता है. अष्टकमल दल, शरीरामध्ये 8 कमळाचे फुलं आहेत. माणसाचं अति रागानं किंवा क्रोधानं किंवा टेन्शननं डोसकं दुखतंय. मनाच्या विरुद्ध गोष्ट घडली की डोसकं दुखतंय. ते डोसकं दुखत नाही. ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी बसलेली ज्योती प्रगट होते आणि ते पूर्ण मेंदूमध्ये म्हणजे ब्रह्मांडामध्ये जाते. हे कारण होतं की भांडण झाल्यामुळे ह्याच्या डोसक्यात व्हायरस आला नाही, पण वरून खाली येत नाही. तो योगी सांगतात ऊर्ध्वं गच्छन्ति, ते खालून वरी चढतं. त्याला इडा आणि पिंगळा 2 जोडून बघितल्यानंतर ध्यान करायला लावलं, प्राणायाम केला, डोळे बंद केले आणि दोन्ही नासिकाच्या मधून ध्यान करा म्हणून सांगितलं गुरुनं. ध्यान केलं, डोळे झाकले. 14 दिवस गेले. परीक्षा घ्यायची ना, विचारायला सुरुवात केली. उठ भरता उठ म्हणले. आंख बंद करने के बाद आपको क्या दिखाई दिया? त्याने जे काम करत होतं ते सांगितलं. गुरुदेव मी रोज म्हशीची धार काढतो, तो तपीला घेऊन धारच काढायला बसलो, मला दिसलं बघा. दुसऱ्याला विचारलं की बाबा तुला 14 दिवसामध्ये योगाभ्यास केला, काय दिसलं? तुझा पेशा काय आहे? त्यानं म्हणलं मी पोलीस आहे. मग डोळे बंद केल्यानंतर तुला काय दिसलं? काय नाही म्हणले महाराज, चोराच्या मागो काठी घेऊन मारतच पळत सुटलो तू बघा म्हणलं. एका माऊलीला विचारलं, माऊली तुम्हाला काय दिसलं? महाराज आमचं कशाला विचारता, बायाचं कशाला विचारता? डोळे झाकल्यावर नवरा मला मारायला येऊ, मी बेल घेऊन त्याला मारायला चालले. त्यानं मला मारायला, मी त्याला बेल घेऊन मारायला चालले. माऊलीला विचारलं. एक योगी होते, योगीला विचारलं, योगी राज आप बताओ आपको क्या दिखाई दिया? बोले भगवान मैंने आंख बंद करते ब्रह्म ललाट में बैठा हुआ जो ज्योति का रूप मुझे दिखाई देने लगा, मेरे शरीर में पूरा प्रकाश हो गया और मैं उसके तरफ देखने लगा तो धीरे 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 पूरे अष्ट कमल में उसकी ताकत आ गई. ही कोण म्हणते? योगी. ज्यांनी साधना केली त्याला अनुभव आला. ज्यांनी 15 दिवस साधना केली कर्माचं फळ दिसलं, आणि ज्यांनी काहीच केलं नाही तर त्यांना आपल्या डोळ्यातून समजा जग आंधळ दिसलं. हे दृष्टांत आहे. सिद्धांताच्या पाठीमागचं काय? हे जीव आत्मा परमात्म्याचा ब्रह्म आहे. एकोहम बहु श्याम प्रजाये. ही प्रजा निर्माण झाली एकापासूनच, एकच होतं ना, अनेक रूपातून झाला. तो ब्रह्म एकटा असताना जीवाला तयार केलं. 84 लाख योनी 18 कुंड निर्माण केलं, गरुड पुराण निर्माण केलं, दुर्गा सप्ती निर्माण केली, शिवपुराण निर्माण केलं. त्याच्यामध्ये सांगायला सुरू, व्यासाला तयार करायला लावलं. व्यासाने जगाला सांगायला सुरुवात केली. जर सगुण वृत्तीमध्ये श्रवण करणारा असेल तर त्याला कळेल म्हणले.
मग त्याला काय, सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः, ज्यानं व्रत दृढ करून घेतलंय की मला हरिपाठ पाठ झालंच पाहिजे, ज्याचं दृढ व्रत आहे, ज्याने पांडुरंगाच्या नावाचा संकल्प घेतलाय, राम कृष्ण हरी एवढाच मंत्र मला जपायचा, राम कृष्ण हरी. ते जोशीचेच महाराज पंतप्रधानाबरोबर इलेक्शनला उभा टाकलेले, 101 का 2 वर्ष वय होतं. एक मताने बिचारे पडले, तरी पंडित जवाहरलाल सांगितले नहीं बोले आप ही प्रधानमंत्री बनेंगे, एक मत से मैं जीत गया, लेकिन आप संत आहे. मग त्यांनी 12 वर्षाचं साधन काय केलं होतं, नाम उच्चारण, भगवंताचं नाव घ्यायचं, दुसरं घ्यायचंच नाही. लोक भेटायला चालले, भेटायला गेले, महाराजाला भेटायला जाऊ, महाराजाला भेटायला आले. भेटायला आल्यानंतर म्हणले महाराज आपका प्रचार हम करना चाहते. नारायण नारायण नारायण, हो नारायण 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 नारायण. अरे बाबा, प्रचार के लिए पैसा चाहिए, घूमने के लिए गाड़ी चाहिए, उसको पेट्रोल चाहिए, तेल चाहिए, मेरे पास पैसा नहीं. लेकिन त्यांनी व्रत धारण केलं, मी भगवंताचं नामच उच्चारण करणार आहे, दुसरं नाही. कुणी काय विचारायला आलं तर नारायण शब्दाचाच उच्चार. मग त्यांचे शिष्य त्यांनी व्रत धारण केलं की महाराजांना 7 मला द्यायचे म्हणून म्हणले, त्यांनी रामाशिवाय दुसरं नाव घ्यायचंच नाही. कुणी गेलं विचारलं, महाराज हम आपके प्रचार के लिए जाना चाहते. राम 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 राम. मेरे हाथ में कुछ नहीं, उसके हाथ में है, वो परमात्मा है. राम 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 राम. ह्या लोकांना कळच ना. कळणं गेल्यावर त्यांनी जाऊन मोठ्या महाराजाला विचारलं, महाराज वो तो नीचे राम राम ही बोल रहे, दूसरा नहीं कुछ बोले. राम 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 राम. इशाऱ्याने कळतं ना माणसाला, इशारा. इशारा देने वाला बोट लई बदमाश है. काय कळालं, आता कळालं, कळालं का, कळालं. इशारा जीवात्म्याला परमात्म्यानं दिला, सावधान हो आणि मी तुला बघतोय तिथून, कुठं समोरून. जीवात्मा घाबरला. सिद्धांत काय सांगते त्याचं, सतत तू माझं जर कीर्तन केलाच, भजन केलाच, किंवा स्मरणच केलाच, मनन केलाच, निधिध्यासन जर केलात, योगक्षेम वहाम्यम, तुझं जे काही असेल सर्व मी करेन, तुला काही करायची गरज नाही. काय, निर्दोषम समम ब्रह्म. तू कसल्याच पापात नाहीत, पुण्यात नाहीत, का निर्दोष आहेत का, केलेलं कर्म अंगावर घ्यायचंच नाही. सर्व समर्पयामी. दिवसभर कसलं बी पाप करा, करा म्हणलं उद्यापासून कोंबड्या आणायला लावतात मालकावाला, तसलं करू नका. बायाचं काय खरं नाही. संक्रांतीला किती कोंबडी मारावं, का राहत्या दुसऱ्या दिवशी, येळामाश्याच्या दुसऱ्या दिवशी. ऐकू येते की नाही तुम्हाला, हा येते का, हा थोडं थोडं. मग भगवंत जीवात्म्याला उपदेशून सांगतात. प्रपंच काय लबाड बोलणारच आहे, खरं बोलून प्रपंच चालणार नाही. आणि प्रपंच बोलणाऱ्याला करणाऱ्याला लबाड बोलल्याशिवाय रोटी मिळत नाही. लगेच झालं की तुमचं फै नाही तर मला मठाला महाराज तर गोळा करतो समजे, काय सांगा. मग जीवात्मा परमात्म्याला विचारतो, जीवात्मा देवा कशाला जन्माला घातलं नसलेलं, जन्माला घालायचं माझं काम नाहीये, ते ब्रह्माकडे जावं म्हणायचं. का, तुला मानव योनीमध्ये यायचं होतं, 84 लाख योनीमध्ये पुण्य झालं आणि त्या पुण्याच्या प्रतापाने तुला मानव योनी दिली, माणसाचा जन्म दिला ना, संचित होतं म्हणून जन्म मिळाला, नाहीतर भटकंती होतीच. 84 लाख कीट
लई त्याच्यामध्ये नावच पाठवून गेल तेच किती बी गेल तर 84 हा. मग त्यांनी सांगतात एवढ्या योनीच्या मधून जाऊन पुन्हा तू चित्रगुप्ताकडे आलास, नारदाने तुला बोलवलं आणि चित्रगुप्त विचारतोय तुला कुठं जायचं आहे. गरुड पुराणाचा 14वा अध्याय. चित्रगुप्ताने विचारलं रामा तुला कुठं जायचंय. रामाची जर वासना शिल्लक असेल तर त्याने म्हणलं घरला जायचंय, एकंबीला जायचंय आणि नातू पंतू परपंतू किती बघायचे. 4 पिढी नातू पुत्र नातू पंतू परपंतू 4. भाग्यवान तोच आहे जो 4थी पिढी बघतो. आपण 3ऱ्या पिढीला म्हटलं डोळे झाकलं ना. 3री पिढी डोळे झाकासाठीच आहे. नाताचं तोंड बघितलं आज्याने इकडे राम नाम सत म्हणा. नंतर ही आपलं आहे त्यानं म्हणते छान चावी देणं गेले सोडून बी देणं गेले. ह्याला दाखवावंच लागते. कोण आत्मा, ज्या आत्म्यातून पैदा केलेलं त्याला कर्माचा अनुषंगाने. मग समर्पयत शब्द येतच नाही ना. परमात्मा जीवात्म्याला सांगतो दिवसभर तू गृहस्थाश्रमामध्ये आहे, कर्म कर पण संध्याकाळी समर्पण कर. संध्याकाळी मला समर्पण कर ना. तू निर्दोष आहे, तुला कसल्याच प्रकार. तो निवांत झोपतो. आणि जो अडकलेला आहे प्रपंचात झोप येते का त्याला? येतच नाही. शरीर थंड पडत गेलं की ह्याचं मन फिरतो. दिवसभर कुठे गेलं, कुणाला चुना लावला, कुणाची तंबाखू मागितली, कुणाचे व्याजाचे बुडविले, कुणाचे नगद हाणले, कुणाचे बुडाल्याचे गबाळगोळा केलं, कुणाला फसवून टाकलं, ही चिंतन करते. आणि स्वप्न ही तशाच प्रकारचं पडतं. का? चिंतनम चिंतयान. पांडुरंग परमात्म्याला सांगतात हे रुक्मिणी तुझं मन चिंतन करण्यासाठी मी तुला घेऊन आलोय. लगीन झालं का पांडुरंगाचं? पांडुरंग लगीन केलं का? कवा केलं बरं सांगा मग. आडावर पूजा करायला लागल्यावर रथावर बसवून आणलंय तिथे रुक्मिणीला. कुठं लगीन केलं त्यानं? एका पोरानं मला उत्तर विचारलं की महाराज लगीन केल्यावरच बायको आणावं का तसब्यावर चालते? अरे म्हणलं ती विवाह कशासाठी केलाय ते त्याच्या. अहो म्हणले तुमच्या पांडुरंगानं कुठून उचलून आणलं तुम्हाला माहित नाही का? नाही बा मला काय माहित नाही. अहो म्हणले महाराज रुक्मिणीला हिरवर इवन पत्र दिलंय आणि तिथं बसून ती रथ घेऊन गेले. आडाची पूजा झाली. लग्नाच्या अगोदर आडाची पूजा करते ते बाया समज. आडाची पूजा झाली. इशारा केल्या केल्या रथावर बसून पळवून आणलंय. जर मी उद्या केलं तर तुम्हाला नाव ठेवणार का बक्षीस देणार? आता आली की मुश्किल. तुरंत हे ना आम्हाला मठाच्या बाहेर काढायचा विचार करू लागले. तसंच आण म्हणावं तर गावाले काठीनं आणतील की. लगीन करून आण म्हणावं तर त्याला पटणार नाही. मग कर्म कसा आहे? जे देवाला येतं म्हणून आपणाला येणार नाही. जो देव करतो म्हणून आपण करायचं नाही. कारण देव सर्व समक्ष असतात. त्याची ताकद असते. त्यानं केलं म्हणून आपण करायला जायचं नाही. मग तुम्हाला करण्यासाठी काय दिलंय? राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. तुम्हाला दिलं ना सोपं. मग तेवढ्या भानगडीत कशाला चालला? बांधून ती गाठ बांधला. ती ब्रह्मानं गाठ बांधला. आपल्या हातात काही नसतं. ते वरून त्यानं पुष्करमध्ये तेच काम करतात ब्रह्माजी. त्याला श्राप बी दिलाय सोडून द्या. पुष्कर 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 तीर्थ आहे. तिथं ब्रह्माजीचं मंदिर आहे. 4 मुख आहेत त्याला. 4ही दिशेला बघतो. उजव्या हातात पुरुषाचं जीव आणि डाव्या हातात स्त्रीचं जीव. असं घेतो असं करून सोडून देतो. ते खाली जन्माला येतं. हुडका तुमचे तुम्ही. योग्य जोड लागली तर संसार सुखाचा. विपरीत लागली तर तुम्ही होय बी म्हणणाव काय नाही बी म्हणणाव. सोडून फुडून दिला काय? ब्रह्माकडे जावं लागेल ना. शाळेत गेल्याशी तर शिक्षण मिळणार नाही.
24 वर्ष काशीत राहिल्यावर उगच भेटलोय का ते? उगं प्रश्न केलं उत्तर मिळत असते. मग ते करत असताना मन जर त्याचं उच्चाटन झालं ब्रह्माजीचं, मग उच्चाटन व्हायचं स्वाभाविकच आहे. उच्चाटन झालं ना, जीव पुरुषाचा स्त्रीचा घेऊन असं करून सुडलाय. सावित्रीनं प्रश्न विचारला, अहो 2 लग्न केला, आम्हाला बी बोला की. झालं ते असंच धरून असंच सोडलं, ते जन्मच नाही. तीच किन्नर निर्माण झाली स्वर्गातली. मग आता करायचं काय? मग या साधकांनी काय करायचं? साधकांनी एकच करायचं, सद्गुरूला जाऊन भेटायचं आणि मार्ग विचारायचा. गुरुदेवा, आम्हाला आमच्या संसारातून मुक्त होण्याचा उपाय सांगा. संसारातून सोडावं तर वाटणं गेलं, पण सोडल्याशिवाय पर्याय नाही. ही कळते का? 3ऱ्या दिवशी. कधी? 3ऱ्या दिवशी. कावळा नाही आल्यावर काय होते? ह्याची वासना राहिली रे बाबा कुणाच्या संगत. अजून ऊद घालून 10 वेळेस पाया पडायला लावतात, पण कावळा येत नाही. मग ती कावळ्या न येण्याचं कारण काय? त्याला आज्ञा झाली नाही, ह्याची वासना दुसरीकडे लटकलेली. मग आता काय करायचं? गाईला आणून जीव घाला, काय ती चारा. का बर? गाईच्या पोटात 33 कोटी देव राहतात, एक तर देव भेटेल की नाही? पण काग ऋषीनं प्रश्न विचारला, मी महादेवाचा उपासक होतो, जगामध्ये सर्वांना अधिकार दिला, पण मला अधिकार दिला नाही, म्हणून मी तपश्चर्या करून भगवान शंकराकडून वरदान घेतलं. काग म्हणजे कावळा, काग ऋषी. जसं 7 ऋषी आहेत ते गोत्र होऊन बसलेत, तसा हा कावळा बी त्याच रूपातला आहे. कुठल्याही जाती धर्माचा असो, गास ठेवल्याच्या नंतर त्यानं शिवलं तर मनाला समाधान होतं, नाही तर समाधान होत नाही. कावळा शिवणार नाही म्हणल्यावर अनेक प्रश्न उद्भवतात, वासना शिल्लक राहते. मग ती वासना कशी काही शिल्लक राहिली असेल? ही चित्रगुप्ताने तू नारदाला सांगितलं. एखादं काम ठरलेलं असताना ह्यानं केलं नाही, म्हणून त्याची वासना त्याच्यात राहिली. मग आता त्या वासनेला दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे? त्यांनी म्हणले तसं नाही, तुला बघायचंय ना, आता ह्या कर्मामध्ये यायचं असेल तर 7 पिढी पर्यंतम कर्म अनुसंधानम, 7 पिढीच्या पर्यंतचे कर्म बघायचे. कर्म कशा आहेत? कर्म मग त्याला त्यांनी सांगितलं अनुवांशिकता आहेत, कर्म आहेत, कन्निरांशिकता आहेत. अनुवांशिकता म्हणजे जसं एखाद्या माणसाच्या घरात कुणाला तर कोड फुटलेलं असलं तर त्याच्या 7व्या पिढीपर्यंत एकाला फुटतंयच की, अनुवांशिकता आहे. किंवा लई पाप जर झालं आपल्या हातानं, आता खरं म्हणजे माऊलीला तेवढं भिव दाखवू नये, जी बाया घरात ती आणल्यावर करून देतात त्याला सुद्धा कोड रोग फुटते करून दिल्यावर. बऱ्याच माऊली प्रश्न, महाराजा का करावं? पती हा परमेश्वर तुम्ही सांगता. हो, पती योग्य असेल तर, पती अत्याचारी व्यभिचारी असेल तर तो पती नाही, पतीत आहे. प्रवचनात सांगितल्यावर थोडं कुठं लोकांना थोडंसं वाटतंय महाराज माकणीचा असं का बरं बोलला. मग आम्ही बघत आलो, आज 30 वर्ष 35 वर्ष प्रवचन करत आलं, बऱ्याच ठिकाणी गेलो, सांगितल्यानंतर बाया लोकांनी चिंतन केलं आणि योगायोगाने 10 वर्षाच्या नंतर 10-15 बाया अशाच भेटल्या की महाराज तुम्ही प्रवचनात म्हणलो आमचा मालक ऐकना, सोमवार म्हणा, एकादश म्हणा, हा आणलं कोंबडं कसलं दिवलालं हो का केल्याशिवाय तर बागणी पती परमेश्वर. मग पती परमेश्वर पार्वतीच्या पती परमेश्वर महादेवासारखा असला तर ना, महादेवासारखा असला तर पती परमेश्वर, महादेवासारखा नसला तर परमेश्वरच मानायचं का त्याला? हो का ऐकतच नाही, का करावं? हो का असं झालं बघा, करून देऊन करून हाताला आमच्या कोड फुटलं. कोड म्हणजे ते कोणचा रोग? कोड म्हणते त्याला नव महारोग. ते असं असतं महारोग, याला असं म्हणतात. कोड म्हणते त्याला, कोड. ते हाताला समजा पांढरा रोग म्हणतात का म्हणतात. कर्म हे कर्म आहे.
दुसऱ्यासाठी ठीक आहे, पर्याय नाही, दुसऱ्यासाठी कर्म केलात ना, पण दुसऱ्यासाठी नाही, तुम्ही तुमच्या पतीसाठी इन्कार बी तर करू शकता ना. माझ्या चलत नाही, मला होत नाही, मी माळ गाठलेले घेऊन बाहेर जायचं, बाहेर खायचं, बाहेर राहायचं, कपडे धुतल्यावर मध्ये यायचं. दुर्गाचं रूप धारण केलं की ती पुन्हा येतच नाही घेऊन. आता तुळजाभवानीने काय केले, शेवटी लेकरं सांभाळायलाच तुळजापूरला आली की आली का नाही? महादेव एकटंच बसलं का तिथं? जायला त्याला खाली येता येईना, ही मृत्यू लोकांमध्ये येणं आहे. मग ज्यांनी मातेची भक्ती केली त्या मातेनं हाक ऐकली, तुरंत तुळजापूरला आली. तुळजापूर म्हणजेच कर्दम ऋषीचा आश्रम आहे. ही तुळजा, तू त्वरित जा, तू त्वरित ये, तू त्वरित म्हणजे तुरंत जा, तुळ जा. मग कर्दम ऋषीच्या आश्रमात तिला जायला सांगितलं. मग त्या ठिकाणी आल्यानंतर ती बघितल्यानंतर मग पुन्हा महादेव म्हणाले की असं का झालं? नाही म्हणले, तुम्ही भक्ताच्या हाकेला धावून जाणारी आहेत ना. एकीकडे पार्वती, इकडे अर्धांगिनी, एकीकडे तुळजाभवानी, एकीकडे तो बसलेली दुर्गा आहे. मग दुर्गाचे बी 9 रूपच आहे. मग ही देवादिकाच्या ठिकाणी शास्त्रामध्ये वर्णन केल्यानंतर संसारिकांनी साधना कुणाची करावी? मग त्याला सांगितलं तस्मात् शास्त्रम प्रमाणम, ते ज्या शास्त्राने प्रमाण सांगितलंय त्याची सेवा करावी. कुणाची सेवा करावी? सत्यम वद, ज्यानं सत्य बोलते, सत्यम म्हणजे धर्मानुकूल आचरण करते, ज्यानं सत्य बोलते, सत्य वागते, त्याला त्याचं आचरण करा. पण आपणाला ते जमणारच नाही, कारण आम्ही कलियुगामध्ये जन्माला आलो होतो. कलियुगामध्ये, आणि कलियुगामध्ये कलीनं ठाम मांडलेलं आहे, जिथं काही भगवंताचं नाम कोणी घेत असेल तर अनेक रूपातून त्याच्या जवळ जाऊन बसायचा प्रयत्न करत आहे. मग कुण्या रूपाने येईल सांगता येणार नाही. म्हणजे तुझ्या रूपाने सुद्धा येऊ शकते. मनामध्ये भरपूर प्रयत्न केले गे, आता जप केल्याशिवाय उठायचं नाही, संकल्प. कलीनं विचार केला, घरात कोणच नाही, एकटीच बसली आहे, बघू कसं जप करते आहे. लगेच म्हातारीचं रूप घेऊन येऊन बसलं झालं, काठी टिकवी. सुगंधा का करलं लिहायचं ग माय, जप करलं लिहायचं. बरोबर बस, उगं घोटभर दूध मिळेल का म्हणा आलते, मग तुला कशाला उगं हे करू ग माय. वळकली सुगंधा, ही कली आहे. तिनं जसं म्हातारीचं रूप घेऊन कलीमध्ये आल्या, तिनं आज राम 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 रामकृष्ण 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 हरी. ती म्हातारी जवळ येऊन बसली, तिनं त्याच्याकडे बघायला राम 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 राम. तिनं राम म्हणून तिनं इकडे येऊन बसले, राम 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 राम. का दृढ निश्चय. कलीनं समजलं आता हे आपणाला काही हे होणार नाही, कली नाम करून घेऊ देणार नाही, आणि एकटं बसून तर तुम्हाला करूच देणार नाही. एकटं बसलं, हातात माळा घेतले की मनाला पडवते. मनानंच माणसाला जन्माला घातलेलं आहे. उपनिषद सांगते मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. मोक्षाच्या कारणीभूताला मनच आहे. मोक्षाला नेल, जन्माला नेल, नरकात नेल, 18 कुंडात नेल, पाप करायला लावल, पुन्हा पश्चाताप. मग आता म्हणते तर ही लोक, महाराज तुमचं लय बरं, तुम्ही लगीन केलं ना, खरंच हो तुमचं लय चांगलं. आम्ही म्हणतो का झालं हो इतक्या दिवसात असं का म्हणलं. नाही नाही नाही, तुम्ही लय चांगले लगीन केलं नव्हते. मग आता तुम्ही सांगा का बरं असं म्हणलं ना. सांगण्यासारखं काहीच नाही महाराज. लगीन झालं नव्हतं तेव्हा रोज मारुतीला पाणी घालतो तो, महादेवाला पाणी घालतो तो, देवाची सेवा करतो तो. लगीन झाल्यापासून ही बाई अशी गळ्यात बिरडं फोडून बसली, देवाकडे जाऊ देना, सेवा करायला जाऊ देना, गायची सेवा करू देना, कोणाला दान करू देना.
ही काय संसारातलं मला कळना हो महाराज. आपली रीती नाही, त्याची रीती आहे. त्याला एकट्यालाच बसू वाटणं गेलं तर म्हणून मायाला निर्माण केला. कुणाला? एको हम बहुशमवाला. एकटाच बसून तू तो रागावून गेलं, मी काय करू एकटा. घेतलं स्वर्ग निर्माण केलं, ब्रह्मांड निर्माण केलं, समजायला देव निर्माण केले, संत निर्माण केले, पृथ्वी निर्माण केली, मग 84 लाख एवढी निर्माण केली आणि मनुष्याला सांगितलं हिथून मोक्षाला जाण्यासाठी मार्ग देतो. मानवाचा जन्म मिळाला की मोक्षाला जाण्यासाठी दरवाजे उघडे झाले असं गृहीत धरायचं. मोक्षाला एक बार मोक्षाच्या ठिकाणी गेलं त्यालाच वैकुंठ म्हटलं. वैकुंठ ती वर आहे, आपल्याला माहित नाही, पण ह्याच्यात लिहिलेलं सांगलं ना. कानी लागता महुर आरते भांडो जिवार. मग गोड आहे समजा, ऐकायला गोड आहे, संघाला ऐकायला गोड आहे, समजा बघायला दिसायला दृश्य चांगलं आहे, पण कर्मातून लई कडू आहे. ककडी एकच राहते का दोन राहते? ककड्या खायच्या किती प्रकार असते? त्या एकच प्रकार असेल का नाही? पण खाल्ल्यावर कळते कडू का गोड. खाल्ल्यावर ककडी. संसाराच्या ठिकाणी उचित की अनुचित, योग्य अयोग्य, धर्म की अधर्म, पाप की पुण्य, व्रत का वैकल्य, ही ज्यावेळेस आम्ही करत निघाल्यावर, पेरत निघाल्यावर, काढत निघाल्यावर, खाल्ल्यावर मग चौकळते. पेरल्या उगवते का? तुमचं काम आहे पेराचं, उगवल की नाही सांगता येणार नाही. म्हणून 7व्या पिढीला उगवलं नाही ना. समजच आहे घरात, पण उगवलच नाही 7व्या पिढीला. का? 7 पिढीच्या ठिकाणी बसलेलं ते अवगुण्य रूपातलं धन. पेपरला येऊन त्या चंबलमध्ये सोन्याचे शिक्के मिळाले. कोण? चव्हाण राजा होता त्या काळातला. टीव्हीला दाखवले असं सोन्याचे शिक्के उधळून पडले. त्या राजाने पहिले कुठं लपून ठेवलेले असतील. मुघलाचा काळ येणार होता म्हणून त्यानं समजा झाकून टाकलं. तिथं आता काढल्यावर समजा सोन्याचे हे शिक्के निघू लागले. हा, मग ह्या ठिकाणी आपण आत्मचिंतन जर केलं, खरंच जन्म माझा मुक्तीसाठी आहे का? किती जन्म झाले असतील? नाही म्हणले. अनेक जन्म संसिद्धी, अनेक जन्मापासून सिद्धी करत आलो, पण सिद्धी झाली नाही. अनेक जन्मापासून रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा म्हणत आलो, अनेक जन्मापासून करत आलो, पण अजून आम्ही तिथवरपर्यंत रंगलेलो नाही. म्हणून आमच्या संसारामध्ये आंबटपणाचा आहे, गोडच नाही आहे. आंबा कधी गोड लागतो? पहिलं पाड पडावा लागतो ना, मग उतरावं लागतं, मग आडी घालावं लागतं, आणि मग रस करासाठी त्यानं सुगंध देतं, आणि मग सांगतं मी परिपक्व झालेला आहे, रस करून खा. तसं ह्या जीवनात अनेक जीवनापासून परिपक्वता घेत आल्याच्या नंतर अंतमामेव, मग त्यावेळेस तुला कळणार आहे समजा गोष्टी. कारण जर माझं स्मरण झालं तर अंतकालेच माम येव स्मरणम, शेवटाची घडी आली की माझं स्मरण कर. शेवट घडी म्हणजे अंथरुणावर झोपिवल्यावर, अंथरून. मग त्याचं काय कसलं त्याचं सांगितलं मी. व्यावहारिकांना सांगितले सर्व काही झाल्यावर तुम्हाला अंथरून देतील का? गादी देतील का? नव्यानं गाद्या आणतील का तुम्हाला झोपायला? नाही ना. ज्याचा कलेवर ढळून गेलेला आहे, मग त्यावेळेस परमात्मा सांगतोस ठीक आहे, प्रपंच केला ठीक आहे, व्यवहारामध्ये घडल ठीक आहे, पण ज्या वेळेस तू पृथ्वीवर पडलास, अंतकालेच, तुला वाटत असेल की मी आता भगवंताचं स्मरण करावं लागतं. जर असेल संचित तर संस्कार मध्ये त्याला झाले असेल तर त्यानं भगवंताचं राम राम म्हणू शकतो.
नाहीतर तोंडावर राम येणार नाही. मग शेवटी गेल्यानंतर लोक बघायला जातात, मामा देवाचं नाव घ्या. होय का? संस्कारहीन पशुभी समाना. त्या देवाच्या नावाचा संस्कारच मनावर झाला नाही, त्याला पशुच्या समान म्हटलेलं आहे. मग ह्यानं देवाचं नाव कसं घेईल? संस्कारात ज्या येते, जर संस्कारामध्ये त्यानं रंगला त्या संस्कारामध्ये, तर त्यानं अमृतपान करू शकतो. आठवत असेल तुम्हाला, बऱ्याच दिवसाची गोष्ट, दुंडा महाराज वारल्यानंतर पत्नी एका घंट्याच्या नंतर प्राण सोडली होती. ह्याला पुण्य म्हणायचं. पंढरपुरामध्ये दुंडा महाराज देगलूरकर, आम्ही काशीत होतो, त्यांनी आले होते काशीमध्ये नाथषष्ठीला, आणि त्यांनी हा विषय आम्हाला सांगितला होता. महाराज थोडे दिवस राहिलेत आणि आमच्या घराण्यात तिसऱ्या पिढीला नवरा बायको एकाच ताटीवर जातात बघा. काशीत नाथषष्ठी करायला आले होते त्यांनी, त्यावेळेस सांगितलं होतं. आणि पुढे 4 महिन्याच्या नंतर त्यांनी देह ठेवला. म्हणल्यानंतर धर्मपत्नीने कुंकू वगैरे हात लावलं, ओटी भरून घेतली, दर्शन घेतली, त्या चरणावरतीच त्याने देह सोडला. ह्याला महत् पुण्य, खरं पुण्य, खरी साधना, ईश्वराच्या प्रती प्रेम, संसाराप्रती अनष्टा, कसलीच वासना नाही. रंगल्यानंतर घडतं बरं काही, रंगल्यानंतर पिकलंच नाही तर गोड कसं होईल? म्हणून रामनामाच्या त्या धुनीनं जर आपलं शरीर एकदम 72,000 नाडी शरीरामध्ये आहेत, प्रत्येक नाडीतून राम निघत असलं की राम इथं समोर येतो. मग तो राम कुठं बाहेर येत नाही. राम हृदयातला बाहेर येतो. अनुबाटा सर्व सुखाचा आराम कोण? राम. सर्व सुखाचा आराम भ्रांतीशी कामू विषयावरी. भ्रांती झाली म्हणून आमचं मन विषयावर गेलं, पण आतमध्ये आहे राम. मग त्या रामाला जाणून घेण्याकरता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णूला शरण जावं लागतं. मग काय गुरु तिथं? गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. ते ज्ञानवान गुरु दिसले, दर्शन घेतलं की त्या साधकाचं समाधान होतं. का? परिपक्वता. परिपक्वता. नवीन गुरुमंत्र घेतल्यानंतर माऊले विचारतात, महाराज मंत्रची श्रून चाललंय कसं करावं? कारण माहित आहे वाकळासारखं पहिलेच मनात भरलेलं आहे. सध्या वाकळ वाकळ कुठल्या शतरंजीचं नाव नव्हे, वाकळ. वाकळ शिवताना किती त्याला तुकडे जोडलेत काही पता आहे का? किती दागे घातले त्याला पता आहे? असं ह्या वाकळीनं मन भरलेलं आहे. संसारातल्या वाकळीनं निघतच नाही ना. मग तो कोण काढेल? एखादा चुंबकच, एखादा पारस पत्थरच करू जाणे, तसा सद्गुरू करू जाणे, ज्याची साधना परिपक्वताच्या वर चाललेली आहे, ज्याचं साधन तिथपर्यंत गेलेलं आहे. दोन्ही समान आहेत, जीवात्मा आणि परमात्मा. जो परमात्म्या संगती संबंध करू शकतो आणि संसारी लोकांसंगती संबंध ठेवू शकतो. का? अध्यात्माच्या कारणानं तो परमात्माला विचार शकतो आणि सांगते, भक्तांनी समजा दान केले, प्रभू यांचं काय आहे का? अरे म्हणले पहिल्याच्या जन्मात घेतलं होतं त्याने दिलंय, त्याचं त्यानं दान कुठे केले? गेल्या जन्मात माझ्याकडून नेलंय. लोकांनी दान दिलं ना बरंच, पण घेणाऱ्यानं त्याला दान दिलं नाही. तुकाराम महाराज सावकारच होते ना, दिलं की दिलं, मागायला कोणाला गेले नाही. सावकारी होते त्यांच्या घरामध्ये, वाटून टाकलं समजा. आणि ज्या वेळेस घरातच अन्न नव्हतं त्यावेळेस बायकोच त्याला कन्या करून घालायची पाळी आली.
तुझ्या नशिबात असतील, मी काय करू, मी कुठे जाणार नाही. सावकार अन्नधान्याच्या कणिक भरलेल्या असताना सुद्धा देऊन टाकलं, मोल सुद्धा घेतलं नाही. ठेवला कपडा, घेऊन जा, आणून दे, नाही घेऊन जा. तेज बहादूर सिंग पंजाबचे राणा तशाच प्रकारचे संत निघाले. 1, 2, 3 गिनती करत बसले. देत असताना 13 किलो झालं वजन. 13 बोल दिया ना, मेरा नहीं ये 13 तुझको अर्पण क्या लागे मेरा, ये मेरा नहीं ये 13 था. हातातून निघून गेलं 13, मेरा नाही. पण आपली सवय तशी नाही, तशी नाही. हातानं 10 रुपये दान केलं तर लगेच मनामध्ये गाठ निर्माण होते. मी 10 रुपये दक्षिणा देऊन पाया पडले. झाकली मुठ, उच्चारच नकोय त्याला. मी हे केले, उच्चार नकोय. झाकली मुठ 1.25 लाखाची, त्यालाही कळणार नाही, देणाऱ्याला कळणार नाही, घेणाऱ्यालाही कळणार नाही. गोविंदाय नमो नमः. चला, गंगेत सोडून टाकलं. जर त्याच्यातला अहंकार मनामध्ये बसला तर तो अहंकारच पुढे चालून धोका देतो. मग 10 दिलं होतं, मग तुमच्या कपाळाला एकच का बरं? कपाळाला म्हणजे कळालं ना. आज बघितलो तिथं महाराज, कपाळाला लावलेलं बघितलो, 1 रुपये, 1 रुपया लावलेला. मास्तरनीची बायको 1.25 लाख मास्तरला पगार, 1 रुपया का बरं लावला? ती आमची परंपरा तिथं चालू आहे की महाराजांनी स्मशान घाटात गेल्यानंतर एवढं ती मणी, ते तुळशीचं पान आणि पोळा तिच्या तोंडात घालावं. आता मणिकर्णिका घाटावर आम्ही मुडद्याचं राखलून बसणारे साधू होतो, त्याला काय करता? तुम्ही राख भरायला गेल्यावर आंघोळ करताव का? तसंच जाताव घरात. बसलेल्या माऊलीला विचारलेलं, उभं राख भरायला बी जात ना, घरचं बाहेरचं कुणी मला राख भरत ना, भरताव का नाही? आंघोळ करताव का तसंच येताव? का बरं? आंघोळ करून घरी येताव. अज्ञान आहे. आज तुम्ही आता तुम्हाला सांगून तर काय बघितलं असतं कळतं. आघोरी ही कुठून निर्माण झाली? आघोरी, अघोरी. ज्या स्मशान वास्तवाच्या घाटामध्ये भगवान शंकर आघोरी रूपाने राहतात. स्मशान, समशान नव, स्मशान. समशान म्हणल्यावर छंदी होत नाही. स्मशान. मग तिथं बसणारा हा भगवान शंकर गले रुंड माला, त्यानं फुलाची माळा घालत नाही. ह्या तुमच्या भक्ताच्या जे मुंडके आहेत जळाले, त्याची मुंडमाळा गळ्यात घालून बसणार आहेत. प्रदीप मिश्रा सांगितले की 1 बेलाचं पान घाला, दूध घाला, पांढरी साडी नेसून जावा आणि 5 सोमवार करा, तुम्हाला महादेव प्रसन्न होईल, तुम्हाला मागल ती देईल. पांढरी साडी घाला. बायावाला हो, ते टीव्हीत बघून बाया तसलं करू लागल्या. पांढरी शुभ्र साडी घालायची, तांब्यात पाणी घ्यायचं, दूध घ्यायचं, 1च बेलाचं पान घ्यायचं, पालतो घालायचं का उतानं घालायचं कोणाला माहित आहे. सोमवारी दर्शन करायला भेटलं त्या देव महादेवाच्या देवळात. शिवपुराणात थोडं वाचून बघितलं त्याच्यामध्ये वाचून, बाबा पार्वतीनं प्रश्न महादेवानं पार्वतीला प्रश्न विचारला की पार्वती म्हणले, तुझ्या बहिणी समध्या पांढऱ्या शुद्ध साड्या घालून माझ्या डोक्यावर पाणी ओतलं, त्या एवढं माझ्या डोक्यात पहिलंच गंगा बसली आहे. डोक्यावर गंगा आहे का नाही? महादेवाचा फोटो बघितला का? असं जटानं बांधले गंगेला. मग काय देवा म्हणले, मी आशीर्वाद कोणता देऊ सांग म्हणले. 1 बेलाचं पान दिल्यानंतर 1 बेलाच्या पानाचं महत्व त्याच्यामध्ये सांगितलं.
एक बिल्वपत्र शिवार्पम, त्रिधरम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम त्रयायुधम त्रिंजन्म पाप संगारम, एक बिल्वपत्र समार्पणम. एक बेलाचं पान वाहिल्यानंतर 3 जन्माचं पाप नष्ट होतं, 3 जन्माचं पुण्य मिळतं. त्रिंजन्म पाप संगारम, पापाचा संगार होतो आणि पुण्य मिळतो. स्तोत्रामध्ये असेल त्याचं, शिवस्तुतीमध्ये. मग एवढं सोपं सांगितलं असताना तुझ्या बहिणी पांढऱ्या शुभ्र साड्या घालून माझ्या पहिलंच गंगेच्या ठिकाणी एक तांब्या वतलाल्या, मग आता आशीर्वाद कोणचा देऊ? म्हणले देवा ही नारदाला बोलवून घ्या, चित्रगुप्ताला विचारा फल काय मिळेल म्हणून. व्यासानं काय लिहिलंय ते विचारा ना. नारदाला बोलवले, नारदाला म्हणले तुम्ही लवकर जाऊ म्हणले चित्रगुप्ताकडे. आणि विधान काय आपलं, त्या विधानाचं फळ काय की एक बेलाचं पान पांढरी साडी नेसून घातल्यावर दुधाचा एक तांब्या वतल्यावर त्याचं फळ काय ते सांगायला लावा. नारद गेले चित्रगुप्ताकडे. चित्रगुप्त विचारले कसं काय आलो तुम्ही? म्हणले मृत्यू लोकामध्ये समध्या बाया कोण ब्राह्मण कोण पंडित एवढं ज्ञान देऊ लागलं म्हणले. आणि पार्वतीनं प्रश्न विचारला देवाचं फळ काय, ते देवाला बी माहित नाही. देव हमेशा समाधीत असतो ना, भजनात असतो, तो काही घेणं देणं नाही. पण आशीर्वाद तर द्यावा लागेल ना कर्म केल्यावर. पार्वतीनं बोलून सांगितलं मी तुमच्याकडे आलो, त्या कर्माचं पाप का पुण्य मला तेवढं सांगा. चित्रगुप्तानं बघितले डायरी उघडून, तर दररोज एक 2 लाख 3 लाख बाया जर सोमवारी तीच कोरलेले सांगितले, गणित लिहिलं. अरे म्हणले आता ह्याला आशीर्वाद देता येत नाही म्हणले, कारण शास्त्रामध्ये व्यासानं काय लिहिलंय, पांढरी साडी धारण करून बसणारी कोण असते तर विधवा असते. मग आता ह्या एवढ्या बायाचे नवरे मारायचं आशीर्वाद दिल्यावर कसं होईल? चित्रगुप्त गप्पच बसलो. नारदाने विचारलं देवा सांगा की म्हणले उत्तर. नारदजी म्हणले कसं सांगू म्हणले, व्यासाने लिहिले इथं जे बाया बुडकं फिरतात ती बुडकी होतात. बुडकी म्हणजे कळलं ना, ज्याचा नवरा मेला ती बाई बुडकी. का? पदर डोक्यावर घेतच नाही. आणि पांढरी साडी घालून महादेवाच्या डोक्यावर तिनं बेलपत्र वाहून शास्त्रीने सांगितल्यानंतर आशीर्वाद काय देऊ ही महादेवानं पार्वतीला विचारलं. चित्रगुप्ताने सांगितले व्यासानं अशा प्रकारचं लिहिले. मग त्या ठिकाणी सांगितल्याच्या नंतर ते व्यास काय सांगतात की जर एखाद्या वेळेस हे विधान बदललं तर सृष्टीमध्ये गोंधळ निर्माण होईल. मग काय लिहिलंय तर म्हणले पांढरी साडी नेसल्याच्या नंतर नवऱ्याचं आयुष्य कमी होतं. मग हमेशा पांढरी घालून बुडकीवर गेली काय ना अजून कुठे गेली काय गणित नसतं बरं का. मग अशा प्रकारचं वर्णन तिथं केलं. पार्वतीनं ऐकलं यायला बहिणीवाला म्हणले अगं तुमचे नवरे ते पांढऱ्या साड्या कशाला घालून. आई त्या प्रदीप मिश्रानं सांगितलं टीव्हीवर बघितलं नाम कोणला पुन्हा महाराजांना म्हणला का महाराज कशाला म्हणतात त्याचं लगीन झालं. 13 दिवस शांत बसा, थोडं मध्ये मध्ये व्यत्यय आणू नका. मग अशा प्रकारानं वर्णन केल्याच्या नंतर आता प्रदीप मिश्रा कोण आहे? ब्राह्मण घरात जन्माला लेकरू आहे. मग असं काय सांगितलं पहिल्याच्या जन्मात तो सुद्धा ऋषी होता. सांगायला सुरुवात केलं. मग पुन्हा चित्रगुप्त नारदाला पाठवून त्याला विचारते ओ प्रदीप मिश्रा असं काय सांग. म्हणले पूर्वजन्मातलं माझं ज्ञान आहे मी सांगणार म्हणले ही चलन तिथवर चलन पुन्हा नुकसान होते की म्हणजे मला ती माहित नाही, माझं काम मी करतो. मग आता पर्याय मग नारदजी पृथ्वीवरती आले आणि घरोघर झोळी घेऊन फिरू लागले. झोली घेऊन फिरू लागले. माऊली माता हम तुम्हारे भिक्षा मांगने को नहीं आए, तुम सफेद साड़ी डालकर जो भगवान के सिर पानी डाल रहे वो गलत है, तुम्हारा पती मरेगा ही ढेळजत बसलो होतो. नारदानं म्हणले ह्यानं उठून ए महाराज काय, ए महाराज काय, तुम्ही कोण, तुम्हाला कोण सांगा. तिचा मी नवराव. बापरे आता एकाला तर सांगावं लागणार. त्यांनी ढेळजत आले म्हणले तुमच्या बाया
महादेवाच्या डोक्यावर पांढरी साडी घालून बेलाचं पान घालून दूध ओतलं. ते महादेवानं विचारलं, मी तुम्हाला सांगायला आलो, तुम्ही लवकर मराव म्हणून तिनं बेलाचं पान आणि पाणी घालवलं बघा. घेतलं कुराच्या दांडात, बाराला सुरुवात केलं, तिचा जीवच निघून जायचं पाणी. मग गेल्या वर्षापासून 50 नवऱ्याने बायाला ठोकलं, आपल्या पण लाल साड्या घालायला फिरलेल्या बाया. का? अज्ञान दूर झाल्याशिवाय माणसाला ते आतमधला बुद्धीचा तंतू बाहेर पडत नाही. गाईला घास द्या, 33 कोटी देव प्रसन्न होतात. मग अहिंसा, हिंसा आहे का त्याच्यामध्ये? गाईला तुकडा देणं हिंसा आहे? गाईला चिपटी द्या ना, एक चिपटी द्या गाईला. 33 कोटी खातात, 33 देव खातात, आणि तुझ्या घरची लक्ष्मी सतत असंच वाहत राहू दे म्हणून आशीर्वाद देतात. गाईमध्ये 33 कोटी देव आहेत शास्त्रात बरं का. तुम्ही म्हणचाल मलाच गाय कापून तुम्ही बघितलं का म्हणचाल. गाय वेद माता आहे. मग त्या गायीच्या पोटात 33 कोटी देव बसणारे कोण असतील? तर त्यांनी सांगायला सुरुवात केली, धर्मसंकट आल्यानंतर ज्यावेळेस पूर्ण बुडायची पाळी आली, गाईला निर्माण करून सांगितलं, तुझ्या पोटात आम्ही प्रवेश करतो, आमचं रक्षण तू कर. म्हणून जीवनात एकाच वेळेस ना गायदान करावी, 33 कोटी देवाचं पुण्य मिळतं. जिवंत असताना तर गायदान होत नाही, मेल्यावर नंतर 13व्या दिवशी गायदान करतात. 13व्या दिवशी ब्राह्मण घेत असेल, विकत असेल, तो विषय सोडा, पण दान करावं. मग हीच प्रश्न 14व्या अध्यायामध्ये गरुड पुराणाचं विचारलं, तुझ्या 7 पिढीमध्ये कुणी गाय दान केलं असेल तर त्या वैतरणी नदीला पार करशील. वैतरणी नदी 7 प्रकारच्या नद्या सांगितले त्याच्यामध्ये. रक्ताची नदी, पुवाची नदी, गावातल्या वाहून गेल्या पाण्याची नदी, नरकाची नदी, अशा 7 प्रकारच्या नदी. मग त्याच्यातून यमराजा जीवात्म्याला वडीत घेऊन जातो, पाप कर्म केले ना. मग त्यावेळेस नारद हाक मारतात, हे यमराजा थोडं थांब, त्यांच्या 7 पिढीमध्ये कोणी गाय दान केलं असलं तर त्याचं पुण्य त्याच्या खात्यात घाल आणि त्याला मुक्त कर. गाय जर दान केली असेल तर दान करावं, त्याच्याबद्दल नाही, दान कर. पुत्र कामेष्ठी यज्ञ करण्याकरता राजानं सर्व ब्राह्मणांवर पुत्र कामेष्ठी यज्ञ केलं. कारण राजाला श्राप पहिलं होता ना, राजाला लेकरं होतच नव्हते, दुसराचा मुलगा गादीवर बसवावला. इतिहास अशा प्रकारचा आहे. राजस्थानच्या राजानं तेच केलं, पुत्र कामेष्ठी यज्ञ केलं. समजा झालं, ब्राह्मणाने म्हणलं गौदानम क्रियते, आता गाईचं दान करा. मग विधान काय गाईचं दान मध्ये? त्याच्यासाठी गाय वासरासहित दूध देणारी असावी तर दान करा. राणीला जाऊन सांगितलं. राणीनं राजाला म्हणली, अहो असलं देऊन तर समजा राज्य ह्याला जाऊन पोचलं, आता ब्राह्मण सांगितलं म्हणून तुम्ही लगेच गाय दान करायला निघालो. तुमच्या महागारी मलाच राज्य सांभाळायचं आहे ना. याचा अर्थ म्हणजे तुम्ही लवकर मरणार, अर्थाचं कळालं. मग ते दान केलं किंवा नाही किंवा करतंय का ही बघण्यासाठी तिथं नारदाला पाठवलं. मग ते नारदन म्हटलं, दान गाय कशी? सवत साधानम की येते, वासरा सहित दूध देणारी गाय ते दान करा. राणीने म्हणलं नाही, कसली दान करायची आपल्याला आपण ठरवायचं असतंय, तुम्ही ठरवायचं नसतंय. दान करायचं का? तेव्हा तिथं बांधलेली गाय आहे, तिला चारा खायला येत नाही, पाणी प्यायला येत नाही, उठायला येत नाही, बसायला येत नाही, ती गाय दान करा. हे दान आहे का? मग आपण आता शेवटच्या अवस्थेमध्ये तेच कर्म करायला निघालो ना. शेवटच्या अवस्था आल्यानंतर इकडे शास्त्र सांगते अंतकालेच मामेव स्मरण मुक्त, माझं स्मरण कर. आणि तुम्ही अंतकाळ आल्यानंतर तेच दान करायला निघालात. दान जीव अर्धा निघून गेलाय, 7 टोपले घेतली धानाची,
धान्याचे आणि दुसऱ्यानंच हात बुडवलेले. त्याच्या हातानं दान झालं का? दान आहे का? नाही. मग दान बुद्धी सक्षम आहे, विवेक बुद्धी आहे, दान करण्याची ताकद आहे, आत्मा दान देतो आहे, ते दान करणं महत्वाचं आहे. अर्धा जीव निघून गेलाय, दान करा दान. आणि एका ठिकाणी मला बोलवलं, मी घेत नाही कुणाचं असलं दान. मला बोलवायला येतात, मला चला दान धर्म चालवायचा, मी घेत नाही. मी चला तर उग गेलो. गेल्यानंतर मी विचारलं काय करलं? म्हणले अंतकाळ आलाय, दान करा हाताने. जीव तरी आहे का तिचा? जायच्या मार्गावर आहे, जायच्या मार्गावर आहे. हातानं दान हो म्हणजे पुण्य घडतंय. म्हणजे तुमचा हेतू दान केल्या केल्या ह्यानं मरावं, ह्याच्यासाठी दान करा. आजकालच्या सुनालही चलाक, सासूला कसं लवकर पाठवावं त्यांच्या लय मनात भरलेलं राहत. तुम्ही इथलेले बसलेले, तुम्ही कोणी सासू मनात घेऊ नका. हे दृष्टांत आहे ते. हा, गेल्यानंतर बघितलं, मग समजेच आपले हे मामा आले, हे आले, त्याने आले, ब्राह्मणाला जोगी जंगम गोसाई समजा आले, बिचाऱ्याने घेऊन गेले. मी घेते. सदसद बुद्धी विवेक असेल तर दान करा. त्यांनी म्हणले महाराज ती का असते? नाही, तुमचं दान करण्याचा हेतू काय आहे? गुमानगिरी महाराजांनी दान करून बघितलं तुम्हाला, अजूनही तो आळा आहे. 5 घागरी तूप कमी पडलं, सांगितले गंगामाईला मागून घ्या. गंगामाईच्या आडातून 5 घागरी काढल्या, त्यांनी आपलं कपडा टाकला वरी, उघडलं तर तुपाच्या घागरी झाल्या. गंगामाईकडून उधार घेतलं त्यांनी. आपल्या ह्या मठातली कथा आहे ही, आड असलेली त्याची कथा आहे. का तर मामद केले होते. मामद काशीहून आल्यावर गुमानगिरी महाराजांनी मामद केले होते. आणि तूप पोळ्या, दूध सुद्धा नाही. तर त्या काळातले किती भाग्यवान असतील लोक, पुण्यवान असतील, भक्तिवान असतील. आणि तसले महापुरुष या मठाला लाभलेले ते संत योगी. कारण आम्हाला शंकरगिरी महाराज सांगायचे कधी कधी, मारुती महाराज सांगायचे कधी कधी. मारुती महाराजाचा तर संबंध फार ह्याच्यापासून होता. मग इथं धरमगिरी महाराज मेल्यानंतर इथं जेवायला आलो आम्ही मारुती महाराजाबरोबर. नवीनच आल्यावर, आता ह्याला 40-50 वर्ष झाले. मग त्यावेळेस सांगायचे मारुती महाराज, धर्मगिरीचे सेवक होते, भक्तिवान होते. आणि पुन्हा मग तिकडून आल्यावर शंकरगिरीचे महाराज आले, बर्फळा राहत होते. तिथं समजा हे झालं, इथं येऊन बसले, इथं गुमानगिरी महाराजाची समाधी. आणि त्यांनी काशीहून आल्याला काशीचं मामद केलं, पोळ्या आणि तूप खाऊ घातलं. तूप कमी पडल्यावर ह्या आडातून 5 घागरी पाण्याच्या काढल्या, त्यांचं कपडा टाकलं, पुन्हा कपडा काढलं, तुपाच्या 5 घागरी, उरल्याला तूप टाकून दुसरं गावातून तूप गोळा केलं आणि या विहिरीत टाकलं. सत्य कथा इथली का? दिये ते अनुपकाराने दान आहे. दान अशा प्रकारचं असावं ना. आपलं दान फार विचित्र. पाकिटातली 100ची नोट येत असली तर 10ची इथे आहे का बघावं, ती 10ची नसली तर 20ची आहे का बघावं. चाळून 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 नोटा तर असतीलच की त्याच्यात. आता आमचे सूट पॅन्ट घालणारे लोक हात महाग घालते, ते 50ची नोट काय बघा असं बघते तिची. आपल्याला काय घेणं का देणं? बरा इथं चाळवरी गेल्यावर चाळ उतर देत नाही. बटवा बी नेत नाही संकट कुणी, बटवा इथंच राहते. प्रसंग आहे. महाराजांनी सांगितल्यानंतर महाराणीने सांगितली, राजाने दान करता येणार नाही. न तस्य कर्मकृती, हे कर्म होऊ शकत नाही. का? निपुत्र गो जायती, तुला पुत्र होणार नाही. मग एवढं मोठं करून, एवढं पुण्य करून, यज्ञ करून सुद्धा पुत्र होणार नाही.
शास्त्र लिहितंय, होणार नाही. मग मी विचारलं, काकू दान करायला निघाला कशासाठी? आई तुम्हाला समजा कळतंय, आम्ही का सांगावं, येडी माणसं. हा मला कळतंय म्हणून मी सांगतो. 4 दिवसात म्हातारी मरावं म्हणून तुम्ही दान करला, पण म्हातारी 13 महिना मरणार, 13व्या महिन्यात. म्हणलं उठून गेलं. महाराज दूध तर प्या. नको, लोभ आहे. 1 गिलास दूध पिल्याच्या नंतर लोभापायी तुमचं दान आम्ही घेऊन चाललो, अधर्म आहे. अधर्माभिभवात कृष्ण. अधर्मानं पापाची प्रवृत्ती होते. ते दान सुद्धा नको आहे. सोनी एकटी मोठ्या घरातली ती, तिनं लगेच ही महाराज काय बी म्हणतो माय. आता 13 महिने म्हातारी म्हणते, आता 13 महिने तिचं समजा काढत बसला, दुनियाच्या साड्या धुवून देऊन पार झाल्या, आणि 13 महिने राहतो म्हणून महाराज सांगू लागले का? महाराजाला का कळते का नाही? महाराजाला कळत नाही म्हणून तर हे महाराज झाले. महाराजाला कळायला लगीन केलं नसतं काय? कळत नाही म्हणूनच महाराज झाले. की जर महिना झाला की मी दरवाज्यावर जायचं, काकी 2 महिने झाले, 3रा लागलाय, 13 महिन्यात तक वाट बघा. जावा माय तुम्ही तसलंच म्हणला, उगं महिन्याला तसलंच ना. म्हातारी लवकर म्हणावं, 7 पोते आम्ही दान केलं समजे घेऊन खाऊन निघून बी गेला असं तुम्ही तेच म्हणलं लाव. येतो पुढच्या महिन्यात काकी, अजून प्रत्येक महिन्याला जायचं सोमवार. काकी 6वा महिना आहे झाला आज म्हणून जा, मला महिनाभर झोपच येत नाही. महाराजांना असं का बरं म्हणलं, महाराजांना असं का बरं. सत्यपत्वाची ताकद असावी लागते. हे विसरण्याकरता नामस्मरण केलं पाहिजे. नामा परते तत्व. हे संसार विसरायचा आहे, कर्म विसरायचं आहे, पाप विसरायचं आहे, मी असा शब्द विसरायचा आहे. नामा परते तत्व नाही रे अन्यथा. दुसरं काहीच नाही तारणहार, फक्त नाम आहे. कारण जायासाठी त्याची तयारी असते. राम नाम सुखदाई, भजन करो भाई, यहां से चला जाना है. कबीरदास ने आया है सो जाएगा, राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ चले, कोई बांध जंजीर. किती मोठी बिल्डिंग बांधा, किती मोठं मठ बांधा, महाराज लंगोटी घालूनच आपल्याला मिळत ही लोक वरी ठेवत नाही. ते एवढा मोठा मठ बांधलाय महाराजांना म्हणून कोण तुपाचं घालणार नाही. आपली अवस्था तेच आहे. 4-4 मजली बांधलो, पण तुमची आंघोळ तिथंच पायरीला. गेल्या 2 महिन्यात एकाच मोठे बिचारीच्या घरी ते सासू मेली बिचारी. आम्ही लोक समजे गेलो तर मला ते जाऊ वाटतं, कुणी मेलं की जाऊच वाटतं. गेल्यानंतर ती पेंड्या टाकले, ते कडबा हे टाकते ते की पाटा वगैरे टाकले. अगं म्हणजे सडकाला कशाला आणला? ती सून मध्ये आंघोळ घालून गेलं. का बर? आता बघा बाबा तुम्ही जाऊन. अगं एवढं तिच्या नावानं घर आहे, जमीन आहे, आणि तिला हिथं भितडाच्या मध्ये आंघोळ घालायला तिला काय अडचण उरली? गेलो मध्ये, मी म्हणलो सुनबाई आणि सासूला मध्ये पाणी घालली, ती सडकून. आई तिच्या पाण्यानं मला काय झाल्यावर मी काकूर बोलवायला आल्यावर, तिचं पाणी तुला बोलवायला, ते सडकावर घातल्यावर येत नाही बोलवायला. किती माणसाच्या मनाची अवस्था विचित्र झालेली. मग एवढा बी तुम्हाला अधिकार मिळणार नाही. उगं म्हणायचं नाही ठेवलंय. पुन्हा ती साप होऊनच रक्षणार्थी येत असते. अधिकार नसते त्याला. काही बी करा तुम्ही. म्हणून पूर्वीचा इतिहास आहे, पांडवाच्या खाली धन पुरलं जात होतं. तिजोऱ्या नव्हत्या, गाडगे सुद्धा नव्हते. आल्याला सोनं कुठं पुरत होते? शेतात, पांडवाच्या खाली. कारण कोण उकराला जात नाही म्हणून. पण लई दिवसाचं धन झाल्यावर तिथं तुम्ही काढायला गेलो की असं करीतच असं करते. रक्षण करण्याकरता तो त्याचं मन आत्मा सर्पाचं रूप घेतय. वासना त्याची त्या सोन्यावरती. मग आलेलं जायचं निश्चितच आहे की निश्चित आहे. काही बी करा तुम्ही, काही बी करा, ठरलेलं आहे. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशीच तुमचं ते नाव ठरलेलं आहे. 12व्या दिवशी नाव ठेवा, 13व्या दिवशी गोड जेवण करा. कितव्या दिवशी नाव ठेवते तुम्ही?
जन्मल्यावर 12व्या दिवशी ठेवते की, आणि मेल्यावर 13व्या दिवशी. ही घटना तशी लिहिलेली आहे. 8व्या वारात कोण मरत नाही, 7 वारातच जन्मत आहे, 7 वारातच मरत आहे, 7 वारातच स्वर्गाला जात आहे, आणि 7 पिढीचा उद्धार 7 वारातच करते. सोमवारपासून रविवारपर्यंत जन्मत आहे. कोण्या कवायला जन्मना 8व्या वारात तर जन्मत नाही का? 7व्या पिढीला त्याचा जन्म होणार. 7 पिढी. आता 7 पिढीसाठी आपल्याला कर्म करायचा अधिकार मिळालेला आहे का? वैतरणी नदी पार करायची आहे, भगवंताचं नामस्मरण करायचं आहे, ह्या पंधड्यात पडायचं नाही. 7व्या पिढीला मला पुन्हा बघायला यायचं आहे. कसं? परपंतू, नातू, पुत्र, नातू, पंतून, परपंतू. 7वी पिढी बघितल्यानंतर हा मोक्षाला जातो. तैसे श्रवण सुख चतुर. मग अभ्यास तशा प्रकारचा आहे. श्रवण झालं असलं तर ना, ऐकलं असलं तर ना, संस्कार झाले असले तरच की. मनन झालं नाही तर श्रवण कुठून होणार आहे? पण प्रपंचातलं श्रवण लवकर माणूस करतो. प्रपंचातलं विष्णू सहस्रनाम 1000 विष्णूचे नाव आहेत. मग आता तुमच्या घरात असलेले 1000 वस्तू आहेत का? तुमच्या घरात 1000 वस्तू रुखवतात दिलेल्या असलेल्या वही तर म्हणा की, रुखवतात दिलेल्या आहेत की नाही? 1000च्या पुढी असलेल्या. लग्नाला गेल्यावरती मांडून ठेवत नाही का? त्या स्टेजवर कोणी घेऊन म्हणून बाई राखायला बसते तिथं. किती प्रकारचे लाडू, किती प्रकार. आता तर आयतं मिळलं नाही समजा. लगीन म्हणलं का सोलापूर लातूरला जावा, लिस्ट करून दिलं की त्यानं बांधून पॅक करून देते. कुणी बघूनी म्हणून वरून काय चमड कधी झाकाला काय राहते चमकायचं कव्हर कव्हर तुम्हाला दिसू सुद्धा नाही त्याच्यामध्ये काय म्हणून त्याच्यावरती चमकायचं कव्हर घालते. त्या किती बुद्धी लांब की गेली. आता दिवाळी काय नाही, दुकानात दिवाळी घरात आली. तुम्ही आता दिवाळी बनायचं सुद्धा नाही, तात्पुरती तेवढीच दिवाळी नाही, पुन्हा बादमध्ये दिवाळ. आमची माय पहिल्याच्या काळातली माय जी होती ना, एक लाडू असला गाडग्यात ठेवायची. 6 महिने एवढा चिवडा आणि 1 लाडू दिलं का दुपारपर्यंत भूक लागत नव्हती. सुजीचा लाडू, बुंदी तेव्हा लग्नातच खायला मिळायची. आता 12 महिने बुंदीन गोड जेवण, कडू जेवणाचा पताच लागाना. तो काळ आठवा ना. मग त्याच्यामध्ये त्यांचा भाव होता तशा प्रकारचा. उतरंड्या 5 5 25 मडकेवर त्याच्यावर समजत, त्याच्यात करंजी, लाडू, चिवडा, सुजीचा लाडू, गऱ्याचा लाडू. अजून नाव तर मला तेवढे पाठ नाही, ते तुम्हाला पाठ असतील ती सोडून द्या. मग आम्ही दिना गेल्यावर का गपचीप जायचं, माईला कामाला लावायचं. तिकडं काय ताक करून दिये, थोडं ताक करून दिये. मग ती रवी घेऊन ताक करत बसली की दोघं मध्ये शिरायचं, 3 गाडगे उतरायचं. लाडू कशात आहे, लाडू कशात आहे, करंजी कशात आहे बघायचं, खिशे भरायचं. माय ताक झाली नाही का? अजून झाले रे, ते लोणी यावं लागते, मग बंद करावं आहे. तुझं लोणी कवा काही ना, आमचं काम झालं, चाललं. माईला बी आनंद वाटायचा. दिवल्यावर माय खाऊ वाटत नव्हतं, पण जेव्हा खायची इच्छा झाली तर माय म्हणायची नाही. तिला कळत होतं समजा माईला, कारण तिच्या पोटातून जन्म घेतलेला आहे ना, तिला पक्क माहित होतं सवय कशी आहे. मग त्याला प्रेम म्हणत होते माय. त्याला इच्छा झाल्या खाऊ द्यायचं, आपण हलवत बसायचं. रवी आपलं खाईल तर बघायला, घेतलाच काबर, चोरलाच काबर, नाही खा, तुझ्यासाठी तर ठेवली होती. आताची माय म्हणते का लेकरासाठी तुझ्यासाठी ठेवली म्हणते. चांगलं चांगलं हॉटेलवाल्याला, पाणी चरबी धुतल्यालं पोराला, नाताला पी. मॅट्रिक मध्ये 4 बार नापास झाले, पी.
इसळून इसळून पाजविताव किंवा त्याला दया करावं तुमच्यावर. चरवी इसळून त्या लेकराला पाजवायचं आणि पुन्हा त्याच्या माईला म्हणायचं कसलं जन्माला घातलंयस, 10वीला 3 बार नापास झालंय. ती सून संस्कारित असली तर उत्तर देत नाही, आणि जर असली तसली त्यानं दिली उत्तर, तुमच्याच बियांनी का करू बोंबलत बसा. झालं हिचा पारा चढला, बघ तुझी बायको मला कशी मंडाली, पेटलं, घालायस तू. गेलं समाधान जिकडं तिकडं निघून. कर्मात फरक पडला ना. मग संस्कार ऐवजी आहे ते. मग ते संस्कार 8 मधी पोटात झाल्यावर असतात, जन्मल्यावर 8 असतात. 16 संस्कारानं तो लेकरू जन्माला येत असतो. नाव ठेवणे संस्कार आहे, उंडे घालणं संस्कार आहे, कान टोचणं संस्कार आहे, जावळ काढणं संस्कार आहे, दात वरच्या आले तर सोन्यानं पाडणं संस्कार आहे, आणि खालचे दात पाडायचे म्हणलं तर राक्षस गण आहे. राक्षस गण सांगता येणार नाही. सांगता येणार नाही. आणि जर पाय पुढे करून आला जन्माला, मग सण पायाळू हाय. कळत नाही काही लोकांना. त्याला समजा दिसतंय, जमिनीतलं गडलेलं धन दिसतंय, पाणी दिसतंय, भूत दिसते, समजा दिसतंय. त्याला दिसू नये म्हणून त्याला ती बिबा घालते त्या बाया, पण तो देवाचं रूप असते त्याच्यामध्ये. हे शास्त्रामध्ये वर्णन आहे. मग त्या अनुषंगानं आविष्कार तस्य ते सत्य येथे आता घालोनिया पाणी पाशाने निघे आणि का मथिलाची लोणी. आता दही बी करायचं, मग लोणी काढायचंच असलं तर मंथन करावंच लागते. पाणी पाणी जळून जाते दूध तापिल्यावर. इरजत घातल्यावर दही होते, दह्याला मथनी घेऊन मथावंच लागते, आणि मग लोणी निघते. संसारात असंच आहे. भक्ती पहिले करायची, पुन्हा मनन चिंतन करायचं, पुन्हा ज्ञानाची प्राप्ती करायची, आणि मग ते आत्मसात करायचं. मंथन करायचं, मथायचं म्हणजे विचार करायचा. आत्मा अनुचिंतन, आत्म्याचं चिंतन करायचं, जीवाचं चिंतन करायचं, परमात्म्याचं चिंतन करायचं. पण आपल्या मनामध्ये ते चिंतन येत नाही. आज एकच मनी केले, उद्या दुसरा मनी करणार आहे. बघा मनी मनी कसली 32 माळाची मनी. आमच्याकडे काय बायाला येड लागले, खुरपणारे असो किंवा कसली बी असो, 32 मण्याची माळ गळ्यात घातलीच पाहिजे, सोन्याची. एका माऊलीला विचारलं, आजी कशाला ग 32 मण्याची माळ? म्हणले तुम्हाला माहित नाही, उग बसा. 1 मणी गंगेत, 1 मणी गोदावरीत, 1 मणी माझ्या तोंडात, आणि बाकीचे वराला. तसं असतंय का? आणि तुझ्या तोंडात घालायला मणी नाही दिल्यावर त्याला जीव सुद्धा देत नाही. दिवस माळे त्याच्या घरावर जाऊन बसते. मग आता तिचे मणी जर ठेवून घेतलो, तिनं कुठे येऊन बसल? दरवाज्यावर. गेल्या वर्षाची घटना, म्हातारी मेली बिचारी, जे खुरपून खुरपून 32 मण्याची माळ केली. आंघोळ घालताना 3ऱ्या नंबरच्या मुलीनं ती गपशिरी तोडली, घातली. झाली 32 मण्याची माळ. बरं, तिघी बहिणी होत्या, वाटून तर घ्यावं का नाही? का हरकत नाही, पण ती तिघी बहिणी वाटून बी घ्यावी. ही धाकली होत्या, आंघोळ घालत घालत गळ्याला तिला का कळलं? आता गपशिरी तोडली की घातली की झालं. कस तर माती केलं, समजा गेली, तिने झालं. राखाला सुद्धा आलं नाही, गाडी पाठवलं तरी आलं नाही. झालं 3ऱ्या दिवशी राख भरलं, कावळा काय खायना, कावळे 10 बसलेले पण घेईना ते. मग शेवटी आम्ही म्हणलो आता गाईला आणून चारा. कुठवर लोकांनी बसायचं, पाहुणेरवळे जायचे. एकानं का म्हणलं, महाराज आता सांगा कावळ्याला तुम्हीच घे म्हणावं. आता कावळ्याला बोलायची मला बुद्धी राहिली असते तर मी समजायचं गणित सांगितलं असतं का नाही? जवळ गेलो, म्हणलो मा हे माझ्यात खुरपाला येत होतीच का नाही, तेव्हा किती मणी झालते? तुझे 12 मणी झालते. हे आता 12 तिचे वाजलेले, तू घास घे आणि तिला 12 वाजून दाखवू. आता घास घे गपशिरी. कावळे 2-3 त्या घासावर बसली. मला लोक म्हणले तुम्ही का म्हणला? मी म्हणलो गड्या, म्हणलो आता 12 मणी माझ्यात खुरपाला आल्यावर 12 मणी झालते,
ते 12 म्हणे कोणी का घेणं, आता घास घेईन त्याची 12 वाजू असं म्हणलं बघा. झालं दिसाच्याला आलनी, गोड जेवणाला आलनी. गोड जेवण झाल्या झाल्या ती म्हातारी दिवस मावळा तिच्या दरवाजावर जाऊन बसली. दिवस मावळला की तिनं बघुलली असं करून. नवऱ्याला बी सांगा ना, जेवायचं बंद होलं. आठवडा गेला, भाकर चतकोर बी जाईना. 9व्या दिवशी लातूरला घेऊन गेलं मालकानं, दवाखान्यात ऍडमिट केलं. डॉक्टरांनी ती एक्सरे केलं, काय दुसरं अजून काहीतरी राहते किती एक्सरे, अजून काहीतरी NTR का काय म्हणायचं, MR केलं. डॉक्टरनं म्हणले कशाला आणलं, म्हणले काहीच याला झालं नाही. अहो डॉक्टर 8 दिवस झालं जेवण करणं गेली आहे. हो का बाबा, यंत्रात तर काही आलं नाही. दुसऱ्या दवाखान्यात नेलं, गांधी दवाखाना कुठतरी अलीकडेच गांधी दवाखान्यात. त्यांनी बी एक्सरे केलं. पुन्हा 8 दिवस घालविले. 15 दिवसात 60,000 रुपये खर्च झाले नवऱ्याचे. त्याचं डोसकर चक्कर खाल्लं, काय रोग बी नाही, हिनं जेवणा बी गेले, का भानगड आहे. मग तिथे एक म्हातारी बसली होती बाहेर. म्हातारी बसल्यावर, हे आजी का बसले तिथं, तुझ्या बायकोची वाट बघू लागली रे बाबा. का बर, तू दवाखान्यात पैसा घालू नको, तुझ्या बायकोला बाहेर आण. तिनं तिच्या माईच्या गळ्यातलं सोन्याची माळ आणल्या, निहून टाक म्हणावं तर ती माय जाते, नाहीतर तुला बी खाते बघ. ह्याला घामच फुटला. आता तिला तर खाते का, मला बी खाते आहे. त्यानं गेलं जवळ गेलं. निमे उठ चल म्हणला. कुठं, चल आता गावाकडे म्हणला. तुझी बी माळ म्हणायची मीच काढतो, चल म्हणला. आता घातलं, जीप मध्ये आणलं. आणल्यावर घरात म्हणलं, हे का आता दिवस मावळ्यात कोण दिसते तेवढं सांगतेस का. होय, दिवस मावळ्यात दिसलेली म्हातारी. कोण दिसलेले, म्हातारी. मग का बरं आल्याच विचारून पण तिनं सांगत नाही मला. मी सांगू का तुला, विचार का सांगणार आहे. सांगून तिच्या गळ्यातली माळ मी आणली. मग आता कसं करायचं, 60,000 तर माझे गेले. 60,000 तर गेलीच दवाखान्याला. आता माळ टाकले सुद्धा पर्याय नाही. घातलं जीप मध्ये आणल्यावर जो आहे मटापुढे आणून उभा केलं. मला बघितल्यावर ती बाई खालीच उतरणार. महाराज काठीनं मारते. आता भूताचा गुरु. हा, मी म्हणलं हे निमून खाली उतर, मी मारत नाही काय नाही. का म्हणले तुला कोण. नाही मला मारता तुम्ही, मी देते शब्द सांगते, मला मारू नका तुम्ही. मग खरं सांगून सांग. आंघोळ घालताना मीच माळ काढून घेतली होती, मी दिसायला आणली, बाईनं राग पाणी दिली, तिनं घासी बांधली, मी माळा घेऊन आलो, आता पत्रावर टाकून देते, मला मारू नका तुम्ही. मग ही पहिल्याच केली असती तर 60,000 कशाला खर्च झाले असते मालकाचे. बाई बर जा, आल्यास तर आल्याच, जाता तिथून. त्याला मालकाला सांगितलं गाडी घेऊन जावा, दिवस मला अंधार पडल्यावर टाकायचं, दिवसा टाकायचं नाही. 1 घंटा थांबलं, देवळात बसले, अंधार पडल्यावर जाऊन पत्र्यावर टाकले, माघारी गेली. 3 चपात्या खाल्ली बसल्या. वासना ही माणसाची फार वाईट आहे, आणि त्या वासनेच्याच कारणानं त्याचा जन्म होतो असं शास्त्र सांगत आहे. मथिता एव तस्य. मग मंथन करा, संसारातलं खरं आहे का खोटं आहे. हे बी चांगलं ते बी चांगलं, दुसऱ्याचं बघायचं की हे मालकाला आण, ते मालकाला आण. त्यानं उडदाची पट्टी त्याच्यातच घालायचं, धन्याची पट्टी त्याच्यातच घालायचं. पण ह्या माऊलीचं मन काही समाधान व्हायचं नाही. कर्मात फरक पडला ना तर धर्मात फरक पडतो. मग त्याच्यामध्ये सडविकार निर्माण करतात. 6 विकार निर्माण होतात. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार. मग आता समजा गोष्टी झाल्या. समजा 6 वाजला ते का नाही, तुम्ही फोन मध्ये बघू लागला की त्यांनी विचारलं तुम्हाला, बंद करतो 5 मिनिट झाल्यावर. माझी नजर तिथवर चालली, ती म्हातारी कोणाला बोललेली तिथे मला इथं कळलं आलं. तुमचं मोबाईल मध्ये भेटलेलं कळत नाही, कळतंय की. हे अशी समजी संसारातली गोष्ट आहे. म्हणून संसारातून मुक्त व्हायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण करावं. भगवंताचं आधार दुसरा नाहीच आहे. कारण वाल्मिकानं
7 रांजणं पाप करून त्याला सुद्धा भगवंतानी नाम दिलं आणि त्यानं सुद्धा तारला गेला. सुरुवातीला त्याला मनाला चाल नाही. बर पाप कुणी कुणाचं घेऊ शकत नाही ना. किती माणसं मारलं वाल्या कोळ्यानं? 7 रांजणं भरले. एक माणूस मारलं, एक खडा टाकत होतं. मग 7 रांजणं भरले त्या खड्यानी. किती माणसं मारलं असं? एकाला मारलं तर ब्रह्महत्या म्हणतो आपण. चिट्टी मेली हातातली, मुंगी मारलं, चिरट मारलं, मासे मारलं तर ते ब्रह्महत्या आहे. ब्रह्महत्या आहे, ते पाप आहे. मग वाल्मिकाने एवढं मोठं पाप केलं. मग देवादिकामध्ये चर्चा झाली, शास्त्रामध्ये निर्माण झालं. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, किंबहुना जाऊन विचारा. किंबहुना जाऊन विचारा. मग कोण जाणार आहे खाली? त्रिलोकीचा नारद. नारद खाली आला, वाल्मीकडे गेला आणि त्यांनी विचारलं, वाल्मिका तू केलेलं कर्म पाप आहे, मग पापाचे भागीदार असतील ना, कुणासाठी करतोच? मी एका म्हातारीला विचारलं. आजी म्हणायचं आम्ही त्याला. पहिलं लई गोड बोलून लोकांचा हाणत होतो आम्ही बी. मग दूधच बरं का, दुसरं काय हाणत नव्हतो. धार काढलेले दिसले की जाऊन बसायचं. आजी मला दूध दे की. देते रे लेकरा, हे पाण्याचं आहे, तुला मिरच देते. दूध प्यायची लई आवड पहिल्यापासून. दूध मग आजीला म्हणलं, आजी आणि आज शाळेला शनिवार लवकर आहे, दूध देतेच का? लेकरा इथं बस रे, त्या हॉटेलवाल्याला देते, मग तुला दूध देते. मग ती बसल्यावर मग ती 2 चरव्या घेऊन बसली. मला काही कळच ना. आता वाजून आल्यावर धार कळणारच की. त्या दोन्ही गुडघ्यात धरली, चार 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 काढली. गरम गरम त्या हॉटेलवाला पुढे बसलंय. इकडे दुसरी चरवी तशीच आहे. त्याला म्हणले, ए हॉटेलवाला मामा दूध घेऊन जा. आजी मला 1 गिलास दे. नको रे बाबा, ह्याच्यात पाणी आहे. चरवी हातात घेतलं तर गरम लागू लागले. म्हशीचं दूध गरम राहते. आजी ताजा आहे काय? फै रे बाबा. त्यानं घेतलं, पैसे नगद जास्त दिलं, निघून गेलं. आजी मला ती का बरं दिली? तुला कळत नाही रे बाबा, त्याच्यात गरम पाणी पहिलंच घेतले होते, धार काढले होते. पाप आहे का पुण्य? पाप आहे. कर्म कळतं माणसाला, पण वळत नाही. कळतं माणसाला. मग ते मंथन संसारातलं करा. कारण ह्या मंथनानंच 14 रत्न समुद्रातून बाहेर आलेले होते. 14 रत्न. आणि त्या 14 रत्नामध्येच अमृताचा घडा निघाला. आणि त्या अमृताचा घडा जिथं टिकवलं तिथं कुंभमेळा होतो. म्हणून आता कुंभमेळा प्रयागराजला सुरुवात झालेला आहे. कारण अमृत कुंड तिथं ठेवलं. नाशिक, उज्जैन, प्रयागराज आणि हरिद्वार. समुद्र मंथन झाल्यावर 14वं रत्न म्हणून अमृत कुंड निघालं. अमृत निघाल्यानंतर राक्षस पाठीमागे लागले. मग त्या ठिकाणी इंद्रानं बाईचं रूप धारण केलं. राक्षसाला फसविलं, त्याला पिऊ दिलं नाही. मायानं राक्षसाचे हात लांब केले आणि त्यांना सांगितलं, तुमचे तुम्ही प्या. आता एका राक्षसाचा हात तिथवर झाला, त्यानं कसं पिईल आणि कसं खाईल? माया ही इंद्राची. मग इंद्रानं रूप बदलून समजा पाजवलं. देवाला त्यानं अमृत दिलं, पण राक्षसाला पिऊ दिलं नाही. 2च राक्षसांनी, मायावी राक्षसांनी पिलं आणि तीच केतू आणि राहू झाले. कळायला त्याचे मुडके उडवून टाकलं. पण अमृत घडात तिथं ठेवला. तो कुंभमेळा आजही चालू आहे प्रयागराजमध्ये. हे समुद्र मंथन झाल्याची कथा आहे. मग संसार मंथन का होऊ शकत नाही? होतं. देह शून्य पण साधन आहे. कारण धर्माचं साधन शरीर आहे. शरीर स्वस्थ असलं पाहिजे, मन स्वस्थ असलं पाहिजे, त्याचं ध्यान स्वस्थ असलं पाहिजे, दृष्टी स्वस्थ असलं पाहिजे, विचार स्वस्थ असलं पाहिजे, कर्म स्वस्थ असलं पाहिजे, दान स्वच्छ असलं पाहिजे. जर ह्याच्यामध्ये कमतरता आली, पुन्हा 18व्या नरकामध्ये त्यानं सोडतं. द्वापर त्रेता सतयुगामध्ये 18 कुंडाचे नरक होते. कलियुग प्रारंभ झाला आणि 18ही कुंड समजे पापाचे भरले. पुन्हा नारदजी गेले ब्रह्माकडं, अजून 10 कुंड वाढवा. कारण पहिल्या चरणातच 18 कुंड समजे पापानं भरलेत. 18 कुंड आहेत. वर्णन सांगितलं त्याच्यामध्ये. 18 कुंड कसे भरले म्हणले, कलियुगातला जन्मलेला व्यक्ती हाताने दान करत नाही, मुखानं भगवंताचं नाम घेत नाही, डोळ्यानं स्वरूप पाहत नाही आणि पायानं तीर्थयात्रा करत नाही. मग त्याला दंड काय? जे व्यक्ती पंढरपूरची यात्रा करत नाहीत पायानं, त्याचे पाय घोट्यापासून उकळत्या तेलामध्ये बुडवतात.
ज्यानं भगवंताची सेवा करत नाही, दान धर्म करत नाही, त्याला या मनगटापासून उकळतात, त्याला बुडवितात. ज्याचे डोळे स्वरूप भगवंताचं स्वरूप पाहत नाहीत, त्याच्या डोळ्यामध्ये आडी चिंचाचा खिळा लाल करून डोळ्यामध्ये घालतात. ज्याची जीभ देवाचं नाव घेत नाही, उकळत्या तेलाचं बिब्यात घातलेला रस त्याच्यामध्ये घालून हेच पाडतात. नाकानं भगवंताचं जे काही स्मरण करायला पाहिजे, दिसायला पाहिजे, श्वास घ्यायला पाहिजे, घेत नाही. दोन्ही नाकात 2 खिळे घालून वर यमराजा वरतो. दातानं वाईट खाल्ल्यामुळं मोठे मोठे दाताचे त्याचे जंतू त्याच्या कुंडामध्ये याला सोडलं जातं. 18 कुंडाचं वर्णन केलेलं आहे. आता आपण कुण्या कुंडात जातो आपल्याला तर माहित नाही, कुण्या कुंडात आपण जाईल. म्हणून ते पहिल्या कुंडातलं सांगितलं, कर्म जर आमचं अशा कुंडात गेलं तर आमच्या हाताला जिवंत आहे तेव्हाच ते समजा फुटतं, त्याला रोग बनला जातो, महारोग. अशा प्रकारानं आता हरिपाठाची वेळ झालेली आहे. किती हुशार माणूस आहे, महाराज लय बोलला तेव्हा प्रसाद आणले गपशिरी, महाराजानं बंद करावं. त्याचंही बरोबरच आहे, वेळ झाली ना, वेळेच्या आतच बंद केलेलं बरं असतंय ना. नाहीतर मग ती प्रसाद वाटायला निघालं की महाराज कुंडलिका वरदे हरी विठ्ठल